ते सगळं जे काम आहे ते ह्या बिल्डिंग मध्ये व्हायचं आणि इथे बनवलेले ब्लॉक्स पुढच्या युनिट्स मध्ये दिले जायचे आणि ज्याच्यावर ते लोक त्याचं मिलिंग आणि शेपिंग करून वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवायचे. तर गंमत अशी होती की ह्या बिल्डिंगच्या जागी एक नवीन मोठी बिल्डिंग त्यांना उभी करायची होती आणि अम, पण या बिल्डिंगला म्हणजे या बिल्डिंगला तोडून ते करणं शक्य नव्हतं, कारण जर ही बिल्डिंग तोडून आम्हाला नवीन बिल्डिंग करायची झाली असती तर ॲटलिस्ट 12 महिने लागले असते आणि 12 महिने त्यांचं प्रोडक्शन इथलं थांबवणं शक्य नव्हतं. तर त्यांनी पहिल्या जेव्हा ब्रीफमध्ये मला बोलवलं तेव्हा त्यांचा असा विचार होता की जवळपास अजून एक कुठलं तरी फॅक्टरी शेड घ्यायचं, ही सगळी मशिनरी ते सगळं इन्व्हेंटरी तिकडे शिफ्ट करायचं आणि ही जागा डेमॉलिश करून इथे बांधून हे करायचं. तर हा जो प्रोजेक्ट प्लॅन होता याच्यामध्ये कितीतरी करोड रुपये जास्त स्पेंड होत होते आणि वेळ, सिक्युरिटी, वेळ, लॉजिस्टिक्स, हे रॉ मटेरियल त्या फॅक्टरीतनं तिकडनं इकडे पडत आणणं, ह्याचं जे सगळं गुंतागुंता जो एक झाला होता, अ, तो सोडवण्यासाठी त्यांना काहीतरी एक आयडिया हवी होती. सो त्याच्यानंतर मी काय प्रपोज केलं की ह्या फॅक्टरीला न तोडता ह्याला थोडंसं थोडंसं त्याला ट्रिम करून किंवा छाटून ह्या फॅक्टरीच्या आजूबाजूनी जर एक मोठी बिल्डिंग मी तयार केली, जेणेकरून आतमधलं जे त्यांचं प्रोडक्शन होतं, काम होतं, ते तसंच चालू राहिलं, असं म्हणजे चालू ठेवता येईल आणि बिल्डिंगही सायमल्टेनियसली त्याच वेळेला बाहेरनं आम्ही कन्स्ट्रक्ट करून मग शेवटी काही महिने बंद ठेवून, काम बंद ठेवून ती बिल्डिंग कंप्लीट करून हँडओव्हर करायचं. सो ह्याच्यासाठी आम्ही एक प्रेझेंटेशन वगैरे आखलं होतं. तर एक सेकंड, आता परत, सॉरी, काहीतरी वाव. इश्यू आहे. हां. तर असं त्या बिल्डिंगचं एक रूफ होतं. तर जे प्रपोजल आम्ही केलं त्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसेल की ही बिल्डिंग आम्ही काही काही ठिकाणी ती बिल्डिंग तोडली आणि इथे टेम्पररी पार्टिशन तुम्हाला दिसत असेल इथे, अ, अ, ते आम्ही तिथे बनवलं आणि काही भाग, म्हणजे ह्या ज्या छत्र्या तुम्हाला वरच्या दिसत आहेत त्याच्यातला एक एक छत्रीचा भाग हा तोडण्यात आला होता आणि मधली जी बिल्डिंग होती, जी अशी लिनियर बिल्डिंग होती, ती तेवढीच ठेवली. आणि त्याच्यानंतर त्याच्या बाजूला ही ती बिल्डिंग तुम्हाला दिसते डावीकडे आणि उजवीकडे आम्ही बाहेरनं त्याला कॉलम्स बनवत गेलो आणि असे ते स्टील कॉलम्स आम्ही उभे केले आणि आतमध्ये ती बिल्डिंग तशीच होती आणि त्यांचं प्रोडक्शन चालू राहिलं आतमध्ये. त्याच्यानंतर हे असं काहीतरी एक तुम्हाला कॉलोनेड दिसेल, पूर्ण कॉलम्स असलेल्या एक एक रांग कॉलम्स. त्याच्यावर अशी ही एक प्लेट बसवली गेली आहे आणि ही तुम्हाला डावीकडे ती जुनी फॅक्टरी दिसते आहे, 40 वर्ष जुनी फॅक्टरी. त्याच्यानंतरची जी प्रोसेस आहे याला सेल्फ सपोर्टिंग रूफ म्हणतात. हे मी तिथे त्या दिवशी इन्स्टॉलेशनच्या वेळेस उभा होतो, माझा एक फोटो आहे. पण तुम्हाला ही प्रोडक्शन प्रोसेस 2 मिनिटात सांगतो की इथे रोल दिसतोय तुम्हाला शीटचा, तो साईटवर आणला जातो. हे भलं मोठं मशीन साईटवर आणलं जातं आणि त्या रोलला प्रोफाइलिंग करून, म्हणजे बेंड करून असं असे शीट्स बनवले जातात, म्हणजे असे ट्रफ्स आहेत. आता हे तुम्हाला दिसतंय, ओके. तर हे असे लांब लचक हे ट्रफ ज्याला म्हणतात, ट्रफ्स असे बनवले जातात आणि त्या ट्रफ्सला नंतर कर्व शेप दिला जातो, त्याला एक कर्वेचर दिलं जातं आणि हे असे तिथे असंख्य लोक मुंग्यांसारखे ते सगळे पॅनल्स एक एक करून उचलतात आणि मग नंतर ते पॅनल्स क्रेनद्वारे असे खाली जमिनीवर ठेवले जातात आणि क्रेनद्वारे उचलून ते रूफ म्हणून ठेवले जातात. इथे तुम्हाला खूप मोठा एक्सटेंडेड क्रेन दिसतोय आणि ह्या बिल्डिंगचा पूर्ण स्पॅन आहे जवळजवळ 110 फूट. इट्स अबाउट 32-33 मीटर्स आणि ह्या मोठ्या क्रेननी हे पॅनल्स असे वर ठेवले जातात आणि ते जोडले जातात, ते एकमेकांना जोडले जातात आणि त्याच्यानंतर ते पूर्ण एक वॉटरप्रूफ असा हे तयार होतो. तर हे सगळं करताना खालची फॅक्टरी तशीच तुम्हाला दिसतीये. इथे खाली जी फॅक्टरी आहे ती तशीच आहे. हे जेव्हा छत बसवलं जात होतं तेव्हा खाली काही जिथे काम चाललं होतं तिथलं फक्त प्रोडक्शन थांबवलं होतं आणि इतर फॅक्टरी तरीही चालू ठेवली होती. आणि अशा रीतीने हे असं जुन्या फॅक्टरीच्या वर हे छत बांधलं गेलं, निर्माण केलं गेलं आणि हे असं तुम्हाला दिसतंय, जुनी फॅक्टरी आहे आणि हे ते लोक शीट फिक्स करतायत. आणि त्याच्यानंतर 2 महिन्यासाठी आम्ही फॅक्टरी बंद ठेवली होती आणि तेव्हा पूर्णपणे आतलं जे जुनी जी बिल्डिंग होती, 40 वर्ष जुनी जी बिल्डिंग होती ती तोडण्यात आली, डिसमॅन्टल करण्यात आली. त्याच्यात बरेचसे त्यांचे मशीनरी आम्हाला तसेच प्रोटेक्ट करायला लागले होते. तर ते मशीन्स आम्ही शीट्स टाकून बॉक्सिंग करून आम्ही ते प्रोटेक्ट केले होते
आणि पूर्ण आतमधून पोखरून ती जी जुनी बिल्डिंग आहे ती आम्ही संपूर्णपणे बाहेर काढली. त्याचा जो सगळा माल होता, डेब्री मलबा होता, तो सगळा बाहेर काढला. नंतर हे असे भिंती जे होते ते बांधले गेले, मेझनाईन फ्लोर ऑफिसेससाठी बांधले गेले, आणि अशा रीतीने ही अशी एक इमारत उभी राहिली. आणि ह्याचा स्पॅन तुम्हाला अंदाजे दिसतोय इथे. इट इज ऑलमोस्ट 33 meters एक्सटर्नली. आणि तेच शीट आम्ही फ्लोअरपर्यंत पण आणलं होतं, विच बिकेम अ युनिक फीचर. टिपिकली आपल्याला फॅक्टरीज असे बॉक्स टाईप दिसतात, पण इथे ती अतिशय एक वेगळा लुक त्याला आलेला आहे. आणि शेवटी या प्रोजेक्टला सायटेशन्स मिळाले, आणि हे छापलं पण गेलं होतं. इट मेड इट टू अ कव्हर पेज ऑफ अ मॅगझिन कॉल्ड SSMB. आणि अशा रीतीने आम्ही हे पार पाडलं. तर सौमित्र, आता तुमच्या प्रश्नाकडे की हा. नेमकं काय वाटलं, किंवा कसा काय हा विचार केला. नाही, एकतर तू एक दोन गोष्टी मला सांगितल्या होत्यास की त्याच्या रिस्कचे आयटम होते बघ, तू सांगितलेस मला ते. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर आणि ते तू कसं काय, बिकॉज मी हे फोटो बघतो ना सगळे सुजय, ज्यावरती तारीख टाकली आहे जून 2007. हो, सो इट इज 14 years बॅक. आणि अमेझिंग की तेव्हा सुद्धा तुझा इतका तू विचार करून ते सगळे फोटोज काढून ठेवलेस, हे सुद्धा मला व्यावसायिक लोकांना सांगायचे की नाही, ते डॉक्युमेंटेशन हा पार्ट आहेच. आणि आपल्यालाही एक म्हणजे प्रोजेक्ट ट्रॅक करण्यासाठी याची खूप गरज असते. आता तर सगळं जास्तच वाढलंय, कारण सगळ्याच्या खिशात आता कॅमेरे आलेले आहेत. पण तेव्हाही हे केलं होतं. आणि रिस्क, ओके, टॉकिंग अबाउट रिस्क, बेसिकली काय होतं की ही जी टेक्नॉलॉजी आहे ना, ही सेल्फ सपोर्टिंग स्ट्रक्चर, ही बेसिकली एक US टेक्नॉलॉजी आहे. डिफेन्ससाठी बनवली होती, आणि ती पेटेंटेड होती खूप वर्ष. आणि 20 वर्षापूर्वी त्यांनी ते पेटंट ओपन केलं. तेव्हापासून ही टेक्नॉलॉजी सगळीकडे वापरली जाते. पण जेव्हा मी हे केलं तेव्हा इट वॉज नॉट पॉप्युलर. पीपल आर स्ट्रगलिंग टू सेल दिस टेक्नॉलॉजी इन इंडिया, कारण रेजिस्टन्स असतो आपल्या इथे. काही नवीन असेल तर काही रेजिस्टन्स असतो. पण मला बरोबर. एक कळलं की ट्रसेस किंवा कुठलाही स्टील फ्रेमवर्क, स्टील स्ट्रक्चर किंवा काहीही न बनवता जर आपल्याला छत हवं असेल, तर हा एकमेव मार्ग होता. ही एक सोल्युशन होतं जे आपण वापरू शकत होतो. आणि त्या बिल्डिंगला तसंच ठेवून जर त्याच्या अवतीभोवती जर काम करायचं असेल तर सगळं स्टीलमध्ये करायला लागणार आहे, हे उघड होतं. आणि रिस्क वॉज देअर की पण काय की आयडिया वॉज व्हेरी क्लिअर इन द माइंड. अँड जेव्हा तुम्हाला ती क्लॅरिटी असते थॉटमध्ये, तेव्हा मग ती रिस्क घेण्याची एक थोडंसं धाडस म्हणूया, किंवा एका क्रेझी आयडियाला एक्सप्लोर करण्याचा थोडासा एक आत्मविश्वास आपल्यात वाढतो. आणि त्या एका आत्मविश्वासावर मी हे करू शकलो. आणि ऑल्सो क्लायंटचा खूप सपोर्ट होता इथे. तर पहिला जो प्रेझेंटेशन जेव्हा मी हे केलं, तेव्हा जो पहिला स्लाइड माझा होता या प्रेझेंटेशनसाठी, तिथे एक 5-6 फ्रेंच लोक पण आली होती. एक सॉरी 2 अमेरिकन, बाकीचे फ्रेंच होते. आणि प्रेझेंटेशन करताना मी ओपन हार्ट सर्जरीचा एक फोटो दाखवला होता, की असे 4-5 सर्जन आहेत आणि ते सगळे एका कोणावर तरी सर्जरी करतायत. तर चटकन ते डिडियर मुलर म्हणून होते, ते म्हटले की अरे सुजय, रॉंग स्लाइड. मी म्हटलं नाही सर, राईट स्लाइड फॉर द राईट दिस वन. मग त्यांना सांगितलं की बेसिकली हे ओपन हार्ट सर्जरी जेवढं कठीण होईल तेवढंच हा प्रोजेक्ट कठीण होणार आहे. पण ह्याच्यामध्ये आपला सगळ्यांचा, म्हणजे क्लायंट, कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्ट, आणि बेसिकली द होल प्लॅनिंग डिपार्टमेंट, आपण एकत्र आल्याशिवाय, जसे हे सगळे सर्जन एकत्र येऊन ती सर्जरी करतायत, तसं आपण केल्याशिवाय हे होणार नाही. असं नाही की तुम्ही आता आम्हाला काम दिलंय, डेलिगेट केलंय, नाव इट इज युअर बेबी, असं नाही होणार. इथे यू हॅव टू बी इक्वल शेअर होल्डर. आणि मग तो ऑलमोस्ट 3 तास हे प्रेझेंटेशन चाललं. मला 45 मिनिटं दिली गेली होती. पण हे एवढं एक्साइटिंग झालं की त्यांचे अजेंडे ते 4-5 दिवसासाठी येतात इंडियात, आणि ते खूप मीटिंग्स असतात. मला 45 मिनिट्स दिले गेले होते. पण माझं प्रेझेंटेशन 45 मिनिट्समध्ये झालं होतं. पण त्याच्यानंतर जी चर्चा, डिबेट, डिस्कशन झाले, ते ऑलमोस्ट 3 तास पूर्ण ही मीटिंग चालली. आणि शेवटी दे वर कन्व्हिन्स्ड की हा जो म्हणतो याच्यात तथ्य आहे, थोडी रिस्क आहे, पण घेतलं तर आपले खूप एकतर पैसे, वेळ, आणि ते जुने मशीन्स इथे 40 वर्ष, तिथे 400 टनाचे प्रेस आहे, 200 टनाचे प्रेस आहे, 250 टनाचे प्रेस आहेत. ते एक एक प्रेस 30-30 टनाची म्हणजे सेल्फ वेट आहे. त्याला घ्या, दुसरीकडे ट्रान्सपोर्ट करा, तिथे ले करा. हे सगळं जे कॉम्प्लिकेशन्स होते ते सगळं ह्याच्यातनं सॉल्व्ह होणार होतं. येस, इट वॉज रिस्की. लुकिंग बॅक आता वाटतं की काही म्हणजे चुकीचं घडू शकलं असतं, काही ऍक्सिडेंट झाला असता, काही अमुक झालं असतं. एकतर सुदैवाने काही झालं नाही, दुसरी गोष्ट बऱ्यापैकी प्लॅनिंग केलं होतं. फॅन्टास्टिक. पण आणि तू त्या वेळेच्या पूर्वी सुद्धा पूर्ण केलं असं काहीतरी तू हा, सांगितलं कारण होतं. बरोबर आहे, कारण त्यांनी मला 3 महिन्याची मोहलत दिली होती की सुजय 3 मंथ्स शटडाऊन आम्ही करू. तिथले जे त्यांनी ब्लॉक्स बनवतात, बेसिकली कार्बनचे ब्लॉक्स बनवतात ते प्रेसेसमध्ये हे करून. तर ते त्यांनी 3 महिन्याचं प्रोडक्शन, डे नाईट 3 शिफ्ट करून
3 महिन्यात त्यांचं जे प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे तेवढं त्यांनी एक्सिस्ट करून स्टॉकमध्ये ठेवलं होतं. आणि ते म्हणत अच्छा. होते 3 महिने शटडाऊन आहे टू द एंटायर टीम, की 3 महिन्यात तुम्ही परत इथे फॅक्टरी माझी सुरू व्हायला पाहिजे. अँड वी आर हॅपी टू से की रफली 2 मंथ्स अँड अ फ्यू डेज नंतर वी हँडेड ओव्हर अँड दे वर एबल टू स्टार्ट दॅट होल प्रोसेस अगेन. सो दे वर क्वाईट एस्टॅटिक. आणि म्हणून याच्यानंतर खूप त्याच्यानंतरची सगळी कामं मर्सेंटसाठी आम्ही गेले कित्येक वर्ष करत आलेलो. सो अजूनही करतोयस ना मला वाटतं तू. आत्ता हो, आता एक प्रपोजल त्यांच्याकडनं आलंय, चाललंय. कोविडमुळे फायनान्शियल अप्रुव्हल्स मिळत नाही. दॅट इज ओके. दॅट इज अ स्टोरी. युएसनी आता अडवलं असं. आता कमिंग कमिंग टू आता हे झालं म्हणजे मला ज्या बावल्या गोष्टी त्याच्यातनं बोलतोय मी सगळं. हा. तर दुसरं म्हणजे याच्यानंतर लागोपाठ तुझं मी तुला म्हणतो ते नेहमी तुझं ते स्टीलवरचं प्रेम ते कुठनं झालं सुरू आणि ते टाटा स्टीलचा प्रोजेक्ट त्याच्याबद्दल जरा थोडंसं सांग ना, ती बिल्डिंग वेगळी. ओके. तर स्टीलचं त्याबद्दल प्रेम. थोडं दाखवून दाखवून सांगावं जरा. अच्छा, ठीक आहे. स्टीलचं प्रेम हे का आणि कुठे सुरू झालं असं नीट सांगता येणार नाही. पण काय आहे की काही अशा मटेरियल्स असतात जे प्रत्येक ह्याला म्हणजे प्रत्येक आर्किटेक्टला एक फेवरेट असतो. आणि स्टील हे का आवडतं कारण अतिशय वर्सेटाईल असं मटेरियल आहे. त्याच्यात तुम्ही बरंचसं काय काय करू शकता. एकतर ते स्ट्रक्चर म्हणून वापरू शकता, तुम्ही ते फसाड म्हणून वापरू शकता. स्ट्रक्चरमध्ये पण तुम्ही स्टीलचा तरेवाईत तुम्ही त्याच्यातनं स्ट्रक्चर्स घडवू शकता. कॉन्क्रीटचे मर्यादा असतात, तुम्ही सेंटरिंग करू शकत नाही वगैरे वगैरे एका पॉईंट नंतर. तर आणि कॉन्क्रीट हेवी होतं. तर स्टीलमध्ये एकतर प्रकार तुम्हाला खूप मिळतात, पाईप्स, ट्यूब्स, प्लेट्स, आय सेक्शन्स हे वगैरे. आणि तो काय की एक चित्रकाराला असा जसा मोठा पॅलेट आहे आणि तुम्ही 4 रंग दिले त्याला आणि तुम्ही असा 110 रंग किंवा 200 रंगाचा त्याला कलर पॅलेट दिला तर ऑब्व्हियसली तो त्याकडे जाईल. तर स्टीलमध्ये तशी गंमत असते की तुम्ही वाटेल ते घडवू शकता. लवचिक असतो मेटेरियल, त्याच्यातनं समहाऊ संवाद जमतो त्या मेटेरियल बरोबर. आणि म्हणून स्टील कदाचित. आणि आता सौमित्र जे म्हणतायत तो प्रोजेक्ट असा आहे. आता परत हे बघ जरा कसरत कर थोडीशी ती. हा हे शेअरिंगचं थोडं आज. ओके, तुम्हाला हे बघा, हे हा. लास्ट हा सेलिब्रेटिंग स्टील हे हे शीट दिसतंय तुम्हाला? हो दिसतंय. दिसतंय. ओके. ओके, मी पटकन जातो कारण हा एक हे ते स्ट्रक्चर आहे. एक ऑर्डनरी कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे. 60 फूट बाय 40 फुटाच्या एका कमर्शियल, अतिशय क्राऊडेड कमर्शियल एरियामध्ये ही बिल्डिंग आहे. कॉर्नर साईट आहे जसं तुम्हाला दिसतंय. तर रिक्वायरमेंट अशी होती की त्याला कमर्शियल कॉम्प्लेक्स हवा होता, पण तो स्वतः क्लायंट मस्कटमध्ये काय ऑलमोस्ट 23 वर्ष वगैरे राहून त्यांनी जग पाहिलं होतं. तो थोडासा तो एलिट क्लायंट होता, त्याला काहीतरी वेगळं हवं होतं. इथं नॉर्मल आपले स्लॅब कॉलम घातले, बाहेरनं ग्लास लावली, थोडंसं हे केलं, काहीतरी डिझाईन केलं, त्याच्याऐवजी तू काहीतरी खूप वेगळं करू शकतोस का? मी म्हटलं तर जर तुम्ही स्टीलमध्ये मला परवानगी दिली तर मी एक प्रयत्न करेन. ही माझी ही जी बिल्डिंग आहे, ही जी स्कीम तुम्ही बघताय ही माझी पहिली स्कीम होती. हे पहिलंच डिझाईन त्याला दाखवलं आणि त्याला ते आवडलं होतं आणि वी एंडेड अप बिल्डिंग इट. क्या बात. विशिष्टता अशी आहे याच्यात की ह्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर तुम्हाला इथे लाल ज्या ट्यूब्स तुम्हाला या दिसत आहेत, ऍक्च्युली तेच स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यावरच ती बिल्डिंग उभी आहे. हे फक्त हो हो. एका सजावटीसाठी, एलिव्हेशनसाठी, फसाडसाठी असं काही केलेलं नाहीये. पण ह्याला डायग्रिड म्हणतात. बेसिकली त्रिकोण, ट्रायंगल जो आहे हा सर्वात स्टेबल असा एक हे मानला जातो, रचना स्ट्रक्चर मानला जातो. रचना असते. आणि त्याच्यात रिजिडिटी जास्त असते. तर दॅट वॉज अ सिम्पल लॉजिक. आणि अशाच लॉजिकचे खूप तुम्हाला स्कायस्क्रेपर्स दिसतील. न्यूयॉर्कमध्ये आहेत, लंडनमध्ये आहेत, टोकियोत बघितलेत. सो हे सगळं बघितलं होतं, तिकडे जाऊन अनुभवलं होतं. इथे एक छोटा काय म्हणता येईल, एक छोटा कॅनव्हास मिळाला ज्याच्यावर हे करायची शक्यता होती. तर हे डायग्रिड वापरलं. पण इम्पॉर्टंट थिंग वॉज हे तुम्ही ठीक आहे, आता ह्याचं डिझाईन डोक्यात आलंय, पण तुम्ही हे घडवणार कसं? हाऊ टू ब्रिंग इट इन टू प्रॅक्टिस. ह्याच्यामध्ये क्रिटिकल काय असतं की जॉमेट्री तुम्ही नीटली बघाल की एक्झॅक्टली सगळे ट्रायंगल्स प्रिसाईज आलेत. इनफॅक्ट तळमजल्यापासून छतापर्यंत 4.5-5 mm चा फक्त फरक आलेला आहे. आणि तेवढा क्या बात है. येतो कारण ट्यूब्स क्या बात है. अतिशय सरळ नसतात. तर फक्त 5 mm चा एरर आम्ही दिलाय. कारण सिम्पल आहे, खालचा जो स्ट्रट ज्याला म्हणतो, माझं माऊसचा ऍक्शन दिसतंय का तुम्हाला का नाही? माऊस दिसतंय दिसतंय फिरवतो दिसतंय दिसतंय. दिसतंय. हा जो स्ट्रट आहे, हा जर स्ट्रट म्हणजे खालून वरती जर इथे फक्त 5 mm नी ऑफ असेल, 5 mm नी जर त्याची डिग्री जर बदलली
तर तो 4थ्या मजल्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो 50-60 नी बाहेर जाईल. म्हणजे अरे वा. ह्या हो. मजल्यावर हे जे फुल बरोबर. तुम्ही मध्ये बघताय, नोड, फुल, ऍस्ट्रिक्स जे काय आहे, ते इथे मिळणारच नाही. इथे कुठेतरी खाली येऊन मिळेल. मग ते ऑड दिसेल. प्रत्येक फ्लोअरला असं 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 गेलं. मग ती पूर्ण त्याची जॉमेट्री बिघडेल आणि त्याचं स्ट्रक्चरही बिघडेल, म्हणजे स्ट्रक्चरल स्ट्रेंथ. मग त्यासाठी काय केलं होतं की हे जे नोड्स आहेत हे वेगळे बनवले आणि आधी हे नोड्स चिटकवले गेले. म्हणजे हा स्लॅब बनवताना ह्याचे अच्छा. हे बीम्स पण स्टीलमध्ये आहेत. तर त्यांना आधी आधी कसं असतं की आपण खांब उभे करतो, त्याच्यानंतर बीम बसवतो. याच्यामध्ये उलटं करावं लागलं. आधी आम्ही अशी तरंगती एक बीम, म्हणजे टेम्पररी सपोर्ट देऊन ती बीम त्या ठिकाणी आम्ही हे केली, फिक्स केली. त्याच्यावर मग ते असे नोड्स बसवले ठिकठिकाणी आणि अच्छा. त्याच्यामध्ये हे हे जे स्लॅब टाक. स्ट्रट्स आम्ही म्हणतोय ते इंट्रोड्यूस केले गेले. पण आता हे सांगताना सोपं आहे, करताना कठीण आहे. मग त्याच्यासाठी पटकन एक प्रेझेंटेशन आहे, मी जास्त टेक्निकल जात नाही. हे असं दिसतं आतून. मध्ये एक खांब दिलाय, थोडस वजन म्हणजे नाहीतर बीम्स खूप मोठे होत होते, ते कमी करण्यासाठी मध्ये एक कॉलम दिलाय थोडं इकॉनॉमीसाठी. पण अदरवाईज अन्यथा हे एवढंच दिसतं. गंमत म्हणजे पूजेच्या दिवशी एक माणूस आला होता, त्यांचाच नातेवाईक का फ्रेंड कोणीतरी येतो, तो आत आला आणि असं 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 काहीतरी शोधत होता. तर मी म्हटलं तुम्ही काय शोधताय? म्हटलं तो कोणाला तरी शोधतोय. मी म्हटलं तुम्ही कोणाला शोधताय, काय शोधताय? तू जरा असा भावचळला होता. तो म्हटला मी ऍक्च्युली कॉलम शोधतोय. मी म्हटलं बाबा रे, जे बाहेरचे ट्यूब्स तुम्हाला दिसत आहेत लाल, तेच कॉलम्स आहेत. सो तो ही वॉज कन्फ्युज. मग त्याला एक थोडंसं ह्याच प्रेझेंटेशनचा एक भाग त्याला एक्सप्लेन करण्यात आला. तर हे असं स्ट्रक्चर आहे. खाली तुम्ही जे स्ट्रक्चरल आम्ही मॉडेलिंग केलं होतं ते तुम्हाला दिसतंय. पटकन जातो. हा जो नोड आहे ह्याचं हे डिटेलिंग आहे. उजवीकडे हा जो वरचा स्केच आहे तो माझा मेन कन्सेप्ट स्केच ज्याच्यावरनं हे सगळं केलं गेलं. प्रोटोटायपिंग खाली केलं गेलं. अतिशय डिटेल ड्रॉइंग्स असे बनवले गेले आणि लोकांना कळावं, फॅब्रिकेटर्सला कळावं म्हणून अॅनिमेशन्स केले गेले होते. तर सगळं या नोडच्या डिझाईनवर होतं. एकदा हे एक नोड डिझाईन झालं तर बाकी इट वॉज अ मॅटर ऑफ जस्ट रेप्लिकेटिंग. तर दीज आर सम अदर टेक्निकल ड्रॉइंग्स, मी याच्यात जात नाही. पण एसेन्शियली एक एक नोड तिथे ठेवून मधली ही पाईप जोडण्याचा हा खटाटोप होता. आणि वा. नंतर त्याला स्लॅब्स म्हणजे रेग्युलर शटरिंग करून त्याच्यावर स्लॅब कास्ट करण्यात आले होते आणि असं हे स्ट्रक्चर आलं. आता हे बघा, असं तुम्हाला इथे दिसतंय की आधी बीम्स इथे आम्ही उभे केलेत. इथे आतमध्येही तुम्हाला बीम्स दिसत आहेत आणि नोड्स त्याला चिटकवून पूर्ण म्हणजे वेल्ड करून मध्ये हे स्ट्रट्स इंट्रोड्यूस केले गेले. सो दीज आर सम ऑफ द वर्क इन प्रोग्रेस. आणि हे नोट्स जे होते ते फॅक्टरीत बनवले, कारण सगळे प्रिसाइसली एकाच डायमेन्शन मध्ये आले. हे पटकन स्टॉप अॅनिमेशन आहे. तर आधी येलो कलरचं नोड आहे. ही जी लाल कलरची ट्यूब आहे ही ऍक्च्युली या पाईपच्या आत जाते. या ह्या पाईपच्या आपल्या स्ट्रटच्या पाईपच्या आतमध्ये आणि या नोडच्या आतमध्ये एक पाईप आहे विच इज ऍक्च्युली बर. होल्डिंग बोथ ऑफ दीज टुगेदर. सो हे अॅनिमेशन तुम्हाला दिसेल की आता हे सेपरेट आहे. त्याच्यानंतर त्या ब्लू पाईपच्या आतमध्ये ही लाल पाईप गेली आहे, लाल ट्यूब अशी गेली आतमध्ये. मग त्याला पूर्ण आतमध्ये ढकललं गेलं. तिथे एक पिन जोडली गेली. एक छोटीशी पिन लावली म्हणजे ती आतली पाईप जी आहे ती तिथेच अडकली. त्याच्यानंतर त्याला जागेवर ठेवण्यात आलं. म्हणजे आता ते साईडनी इंट्रोड्यूस केलं, कारण तुम्ही एकावर एक खांब असे तुम्ही लावू शकता, पण क्रॉस असा आतमध्ये घुसवता येत नाही. सो इट हॅज टू बी लिनियर ऍक्शन. ती आता तिथे जाऊन आधी अशी होती आणि सॉरी, अरे एक सेकंड, काय झालं? हा, असं बाहेर होतं. देन इट, सॉरी, आय एम गोइंग द अदर वे. एक सेकंड ना, काहीतरी गडबड झाली. हा, तर जागेवर नोडच्या वरती पाईप ठेवली गेली. त्याच्यानंतर पिन काढली गेली. ती आतली ट्यूब जी होती लाल कलरची ती सरकवली गेली जागेवर आणि मग वेल्डिंग केलं गेलं. तर ह्याच्या अशा रीतीने ती आतमध्ये एक स्लीव्ह आणि दोन्हीकडनं पाईप्स आहेत आणि बरोबर. त्याला प्लग वेल्डिंग म्हणतात. हा प्रकार केला गेला आणि दॅट इज हाऊ. त्याच्यानंतर एक 5 च्या प्लेटची एक कॅप त्याच्यावर बसवली गेली फॉर द सेक ऑफ डिझाईन अँड एस्थेटिक्स. सो इन अ नटशेल दिस इज व्हॉट इट इज. फॅन्टास्टिक. आणि हे टाटाच्या हा, मॅगझिन तर वर हे तुझ्या. टाटा बेसिकली एका सेमिनारमध्ये मी ह्याचं प्रेझेंटेशन करत होतो आणि इथे आम्ही टाटा स्टील वापरलंय ऑब्व्हियसली फॉर क्वालिटी ऑफ द स्टील. आणि त्याच्यामध्ये टाटा स्टीलचे एक सेल्सचे कोणीतरी हेड आले होते आणि मी कुठेतरी असंच प्रेझेंट करत होतो आणि त्यांना ते आवडलं. सो त्यांनी मग ते फीचर केलं होतं एका मॅगझिनमध्ये की ट्युब्युलर स्टील खूप कमी लोक वापरतात. त्यांना ते आय सेक्शन प्लेट्स वगैरे जास्त वापरतात. तर ट्युब्युलरमध्ये, आणि हे एक्सपेरिमेंटल होतं अतिशय. आणि त्यांनी मला चॅलेंज केलं होतं की सुजय, तुला जर एक 25-30 फ्लोअरची एक बिल्डिंग जर आली तर ह्या मेथडमध्ये आपण करू शकतो का? हीच मेथडॉलॉजी वापरून, थोडंसं टेक्निकल जास्त असेल त्याच्यात.
सो ऑब्व्हियसली येस, दिस सिस्टम व्हॉट वी हॅव इम्पोज की साईडनं तर अशी ट्यूब लावून त्याच्यात स्लीव हे करायची, कॅन बी स्केल्ड अप टू अ व्हेरी लार्ज एक्सटेंट. ते असं हे करणं शक्य आहे. वाव, ग्रेट. म्हणजे तू पहिलं ते इंडस्ट्रीयल स्टीलचं आलं आणि नंतर तुझं एक गोष्ट मी ती बघितली, ती आता आपले संदीप सर पण आहेत तिथे. हा, तर ते तुझं ते एक युनिकनेस की तू कुठल्या घरात काम तुला मिळालं की पहिलं विचारतो की तुम्हाला कुठले एक्सपिरियन्स तिकडचे लक्षात आहेत आणि त्याप्रमाणे तू प्रतिकृती देतोस वगैरे ते. त्यातलं संदीप सरांचं पहिलं उदाहरण, आता मी गुपितच फोडलं डायरेक्ट संदीप सरांचं उदाहरण म्हणून. पण चालेल तरी तू जरा ते सांग ना, कसं कसं झालं ते? आणि चालेल. त्याच्या पाठोपाठ ते शॉवरचं पण सांग. ते स्प्रिंकलरचं ते. ते अच्छा, भुरभुर पाऊस. माझ्या लक्षात आहे सगळं ते. चालेल, एकच सेकंड. हा, तर ओके, मी परत शेअर करतो. आहे. संदीप, आर यू देअर? संदीप Yes, असणार ना? sir. I'm संदीप there. आहेस का रे? I'm there. I'm there. तर घरातच आहेत त्यांच्या आणि ते. आता हे जे स्क्रीन आहे, ओके, सगळ्यांना हे घर दिसतंय. हे आपले संदीप आहेत, ते माझे क्लायंट आहेत आणि खूप जवळचा मित्र पण आहे. तर मी पटकन संदीपच्या बाबतीत एकेरीवर येतो, नाहीतर तो नंतर मला थपाटे घालेल. तर हे हे जे समोर तुम्हाला कौलारू एक छत दिसतंय, ते त्यांच्या फ्लॅटच्या आतमध्ये केलं गेलंय आणि ते त्यांच्या दरवाजाच्या जस्ट आपण मेन दरवाजातनं आत येतो तेव्हा त्यांचा हॉल असा खूप असा उघड असा होता. त्याला एक थोडीशी तिथे एक फॉयर बनवण्यासाठी आम्ही हे डिझाईन केलं होतं. तर ह्याच्या आधी माझ्याकडे वेगळंच एक डिझाईन डोक्यात होतं. मग आय थिंक एका मीटिंगमध्ये संदीप आणि प्रवराला हा प्रश्न मी सगळ्या क्लायंटला विचारतो. इनफॅक्ट आज दुपारी ऑफिसमध्ये एक विलाच्या ह्याच्या कन्सेप्टसाठी एक आले होते, विलाच्या प्रोजेक्टसाठी. तर त्यांच्याशी पण हे डिस्कशन झालं की तुम्हाला अशी काही जागा किंवा जागा, घर किंवा वास्तू अशी आठवती का आयुष्यात तुम्ही कधी म्हणजे अनुभवलेली, ज्याचा एक मनावर काहीतरी एक छाप पडला आहे किंवा काहीतरी एक इम्प्रेशन आहे किंवा आपल्याला असं वाटतं की अरे माझं घर असं असावं, असं काही ठिकाणी आपल्याला वाटू शकतं. असं काय अनुभव आहे का? किंवा काहीतरी जे खूप जवळची अशी जागा, म्हणजे बेसिकली स्पेशियल सेन्सिटिव्हिटी इज व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट. तर आय थिंक संदीप किंवा मोस्टली प्रवराने सांगितलं हे, की लहानपणी प्रवराच्या लहानपणी त्यांच्या आय थिंक कोकणातल्या घरात एक अशी ओसरी होती पुढची, जिथे असं कौलारू छत होतं आणि त्याच्यातनं थोडासा असे प्रकाशाची, सूर्यकिरणाची अशी तिरीप यायची. आणि त्या ती जी रे यायची किंवा तिरीप यायची, त्याच्याशी खेळताना किंवा त्याच्यातनं आपण पास होताना तो जो एक अनुभव आहे, आणि ती जी जागा आहे जिथे आपल्याला असं छान वाटतं, ते प्रवरा तिथे बसायची आणि तिला ते आवडलं होतं. तिने ही मला हकीकत सांगितली. मग त्याच्यानंतर मी यांना ॲक्च्युली काही जास्त डिस्क्रिप्शन न करता याचं एक ड्रॉइंग आणि एक रफ 3D करून प्रेझेंट केलं होतं. आणि त्याच्यानंतर ही त्यांना हे आवडलं आणि वी एंडेड अप बिल्डिंग इट. त्याचे काय अजून फोटोज तुम्हाला दाखवतो. तर जर तुम्ही ह्यांचं मेन डोर उघडलं तर तुम्हाला हे चित्र दिसतं. तर असं अचानक कौलं वगैरे बघून काही लोक थोडेसे जरा एक ती रिॲक्शन, आता ते संदीप सांगेल माझ्यापेक्षा जास्त की लोकांचे काय काय रिॲक्शन्स आलेले आहेत. पण मी जागा तुम्हाला म्हणजे डिझाईन एक्सप्लेन करून मग संदीपकडे देतो. आणि हे टिपिकली त्या काळात जुन्या काळात जाळीची दारं असायची. तर ही आम्ही ॲक्च्युली बीचवूडनी जाळ्या तयार केलेल्या आहेत, निर्माण केलेल्या आहेत. आणि हँडल्स पण तुम्ही बघाल त्या काळातले एक असे ब्रासचे जे वगैरे हे करून ते एक त्याला पिरियड हे दिलाय. हा जो खांब आहे हा खरंच 100 एक वर्ष जुना खांब आम्ही एका अँटिक स्टोअरमधनं आणला. मग त्याला पॉलिश केला, त्याला थोडासा रिपेअर केला आणि इथे त्या पूर्ण रूफच्या सपोर्टसाठी वापरला आणि खूप LED लाइटिंग दिलेलं आहे आम्ही. दुसरीकडनं तुम्हाला जो व्ह्यू आहे त्याच्या पलीकडे लिव्हिंग रूम आहे. तर आता ही पलीकडची लिव्हिंग रूम जी आहे ती इथून दिसत नाही. म्हणजे दारात जर कोणी अचानक कोणीतरी आलंय तर लिव्हिंग रूम मध्ये जे काय चाललंय त्याला काही डिस्टर्ब होत नाही. आणि त्यांनी एक छान 2 पिटुकल्याच्या तिथे खुर्च्या लावल्यात, म्हणजे तिथे बसून तुम्हाला शू लेस वगैरे बांधता येईल. आणि तिथेच मागे थोडंसं वुडन पॅनलिंग केलंय. तिथेच डायरेक्टली दाराच्या इथनं सिलेंडर किचन मध्ये तुम्ही इथे एक दरवाजा आहे, तो दिसत नाही पण आहे. तो ओपन केला की तुम्ही सिलेंडर डायरेक्ट किचनच्या काउंटरच्या खाली इथनं ढकलू शकता. तो सिलेंडरवाल्याला आत येऊन टाईल्स खराब करायची गरज नाहीये. अशा वगैरे गमती केलाय. निशांत सर हसतायत, त्यांचा नवीन फ्लॅट झाल्याचं दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावर.
आणि हे सगळे अनुभव त्यांना अगदी नुकते आल्यामुळे जास्तच जरा गुदगुल्या होत असतील काय सर. तर इथे अजून एक काय केलं आम्ही की या चित्रात तुम्हाला वरतून प्रकाश दिसत असेल तर या काय म्हणता येईल छतावर आम्ही 2 स्पॉटलाइट असे फिट केलेले आहेत आणि ज्याच्यातून ऍक्च्युली ती तिरीप आम्ही निर्माण केली आणि 2 टाइल्स मध्ये आम्ही कट करून तिथे एक होल केलाय आणि त्याच्यातनं तुम्हाला ती रेज दिसत. इतर एलईडी लाइटिंग असं निगेटिव्ह लाइटिंग दिलंय. इथे तुम्हाला दिसत असेल या खुर्चीवर असा थोडासा स्पॉट आल्यासारखा एक प्रकाश दिसतोय. ओके, ती ऍक्च्युली तिरीप आहे. त्याचा तुम्हाला इफेक्ट दाखवतो. तर हे बाजूचं लाइटिंग झालं. हे वर म्हणजे खालून जर वर तुम्ही बघितलं तर हे असं दिसतं. ही ही एक तिरीप आहे बघा. क्या बात आहे. कॅन ऍक्च्युली एक्सपिरियन्स दिस. आणि तिथे ती तिरीप दिसावी म्हणून आम्ही खाली आता मला मागे जावं लागेल. हा धूप धूप असलेला एक धूप काय तुम्ही म्हणतात कुंड वगैरे ते ठेवण्यासाठी इथे आम्ही एक जागा केली आहे. तिथे एक कोरलेला एक असा लाकडी हे ठेवला ज्याच्यावर तुम्हाला अगरबत्ती किंवा धूप त्या लावता येईल तिथे आणि जेणेकरून ती तिरीप जास्त दिसावी आणि तो इफेक्ट यावा म्हणून. सो आता मी पुढे जातो. हे बघा इथे तुम्हाला त्या दिवशी आम्ही हे बघा ह्याच्यातनं तुम्हाला एक अंदाज येईल. जर बाकी सगळे लाईट बंद असतील आणि घरात अंधार असेल आणि फक्त हे 2 स्पॉट तुम्ही ठेवलेत आणि तिथे एक उदबत्ती लावून दिली आहे आणि कुणी घरात प्रवेश करत असेल तर एकतर त्यांना त्यात म्हणजे यू क्रॉस दॅट रे ऑफ लाईट. 2 रेस पडतात आणि तुम्ही एकतर तुम्ही आल्या तुमच्यावर पडतो आणि दुसरा जो आहे तुम्ही तो क्रॉस करता. तर तो एक थोडासा जो एक्झॅक्टली तिने जे डिस्क्रिप्शन मला दिलं होतं ते आम्ही हे इथे रिक्रिएट केलेलं आहे आणि जेणेकरून तो एक इफेक्ट आम्हाला मिळाला. सो ओव्हर टू संदीप. या इथे ते होल दिसत आहेत तुम्हाला. संदीप. हा सुजय, आय जस्ट रिलिव्ड दॅट टाइम, हे जेव्हा सगळं डिझाईन होत होतं आणि आणि इन अ वे येस, तू म्हणलंस तसं नॉट कोकण पण मुंबईला चाळीमध्ये राहत असताना जे आवार होतं, समोर कौलारू घर आणि अच्छा अच्छा. हा. काचेची कौलं, मग त्यातनं सूर्याचं ऊन आत येतं घरामध्ये, लख्ख प्रकाश असतो, हे सगळं. आणि दुपारी झाडाखाली बसणं, अभ्यास सुद्धा झाडाखाली केलेला आहे. तर हे सगळं एक ती एक अटॅचमेंट होती. त्यामुळे हे इथे ते म्हणजे फारच सुरेख झालेलं आहे. आणि तसं म्हटलं तर घरामध्ये मिनिमम फर्निचर डिझाइन केलं. बेसिक जे वॉर्डरोब्स लागतात ते बेडरूम मध्ये. आणि एक लायब्ररी मात्र हेवी हवी होती, कारण 1000-1500 तरी पुस्तकं आहेत. आणि दिस एंट्रन्स आणि किचन. सो अमेझिंग जर्नी. आणि या घराने खूप काही मेमरीज दिलेल्या आहेत डे 1 पासनं. सो थँक्स टू यू. एनी टाइम. एनी टाइम एनी टाइम. आणि संदीप सारख्या लोकांसाठी डिझाईन करायलाही मजा येते. मुळात दोघंही आर्टिस्ट आहेत आणि तो थोडासा इमोशनल कोइफिशियंट डिझाईनमध्ये येणं अतिशय स्वाभाविक आहे. कारण तो मुळात क्लायंटमध्ये लागतो. स्क्वेअर फूटमध्ये मोजणाऱ्या आणि प्राइस टॅग बघून डिझाईन फायनल करणाऱ्या क्लायंट्सच्या प्रोजेक्ट्समध्ये कदाचित एवढी मजा कधी कधी येत नाही. अगदी फ्रँकली सांगतो. थोडंसं ते इमोशनल बॉन्डिंग जे लागतं क्लायंट बरोबर ते लागतं आणि त्याच्यासाठी तो क्लायंट तसा असायला लागतो. तो संदीप बरोबर जे काय केलंय वी ऑलवेज एन्जॉय. नाटक असो किंवा आणि थोडं माझं आणि प्रवरा, माझ्या बायकोचं नाव प्रवरा, तिचे असंही हे नाहीये की सगळं एकदम लॅविश, झाकीत, चकचकीत असं हवं. त्याला घराचं एक फील राहायला पाहिजे. तुम्ही कुठेही हात लावू शकला पाहिजेत. वा. तर ते सगळं इथे झालंय. आणि बेसिक नेचर, थोडंसं मेडिटेशन इकडे-तिकडे असल्यामुळे असं एक वाटलं पाहिजे की तू येस इथे बसावं शांतपणे. आणि बसलं की तो शांतपणा मिळावा. आणि हे सगळं वर्कआउट झालं. खरं मजा आली. इवन रिलिव्हिंग दिस इज फन. तू हे इमोशनल बॉन्डिंग जे म्हणलास ना आता, हा इमोशनल कनेक्शन, बॉन्डिंग पेक्षा जरा कनेक्शन शब्द जरा जास्ती बरा वाटतो. बरोबर आहे. तर ते तुझ्या त्या आर्किटेक्टच्या त्या प्रोजेक्टमध्ये पण तू हे त्याच्यानीच तू ते थोडंसं, आता त्याला आपण इथिक्स वगैरे म्हणूया प्रोफेशनल, पण जास्ती कनेक्शनच जास्ती असावं आर्किटेक्टच्या. त्या तू ते सांगितलंस ना एक उदाहरण, की ते आर्किटेक्ट अचानक गेले आणि मग नाही का? बरोबर आहे. एक सेकंड. ते दाखवू गरज आहे का?
दाखव ना मला त्याच्यात दाखवायचं काय आहे तुझ्यातलं मला त्यातलं तुझं प्रोफेशनलिझम पण मला सांगायचं काय मित्रांना की आमच्या हा तुझ्या दिवशी आपण बोलत होतो बघ की व्यावसायिकता सुद्धा आपल्याला जपायची सगळी ना सगळ्या याच्यामध्ये तर तू त्यांचं काय सांगितलंस की तुमच्या घराच्या आतमध्ये मी त्यांचं तुम्हाला अस्तित्व जाणवेल आणि बाहेर मात्र माझी छाप राहील असं तू सांगितलंस ते पण प्रोफेशनल मला वाटतो चांगला थोडक्यात असं झालं की आमचे कॉन्ट्रॅक्टर आहे बिजू म्हणून. त्यांच्याबरोबर आम्ही काही इंडस्ट्रीयल आणि शाळा कॉलेजेस असे तर ते कॉन्ट्रॅक्टिंग तेव्हा करायचे. आणि मी त्यांच्याबरोबर काम करणारा आर्किटेक्ट होतो. सो एकत्र आम्ही बरेचसे प्रोजेक्ट केले. तर अचानक एक दिवस त्यांचा फोन आला की एक छोटंसं घर बांधून द्यायचं आहे पण ते स्वस्तात करायचं आहे. म्हटलं ठीक आहे चालेल पण छोटा प्रोजेक्ट आहे घेशील का. म्हटलं काय विषय काय. तो म्हटलं अरे असं झालंय की मी अजून एक आर्किटेक्ट नागेंद्र प्रसाद म्हणून आहे त्यांच्याबरोबर काम करत होतो आणि 3-4 महिन्यांपूर्वी अचानक हार्ट अटॅकमुळे त्यांचं निधन झालेलं आहे. पण जस्ट ते जायच्या आधी ते आणि त्यांची बायको त्यांनी एक साईट घेतली होती आणि तिथे ते घर बांधण्याच्या आणि डिझाईन करण्याच्या प्रोसेसमध्ये होते आणि अचानक तो माणूस नाहीसा झाला. आणि आता त्यांचे काही इतर क्लायंट्सकडनं जे पैसे वगैरे यायचे होते प्लस त्यांनी साठवलेले पैसे होते त्याच्यामध्ये त्या काळात आल्या 10 वर्ष झाली या प्रोजेक्टला पण तेव्हा त्यांच्याकडे इफ आय एम नॉट मिस्टेकन 43 lakhs ही अमाऊंट होती. तर त्या बाईने मला तिचा पासबुक दाखवलं होतं माझ्याकडे एवढंच आहे आणि याच्यात घर बांधायचं. आणि इमॅजिन म्हणजे तो स्वतः आर्किटेक्ट होता तो घर बांधायला म्हणून स्वतःचं निघाला होता आणि हे झालं होतं. ती स्टोरी ऐकूनच म्हणजे बिजू वॉज नॉट शुअर की मी घेईन की नाही कारण मी म्हटलं अरे आपण करूया. एकदा मी त्या बाईंना भेटतो आणि पहिल्याच मीटिंगमध्ये म्हणजे अक्षरशः ती ढसाढसा रडून म्हणजे यू कॅन इमॅजिन त्या कुठल्या लेवलला ती मीटिंग गेली होती. त्यांच्या घरी गेलो होतो आणि मग त्यांनी त्यांच्या खोलीत नेलं आणि ते जरा सिनियर आर्किटेक्ट होते तर त्यांच्याकडे जास्त हँड ड्रॉइंग्स आणि स्केचेस असे खूप होते त्यांच्याकडे आणि थोडे कम्प्युटर्सवरचे फाईल्स होते. तर बेसिकली मी ती पूर्ण फाईल उचलली. खूप डॉक्युमेंट्स होते. म्हटलं दिस इज हिज स्टाईल. ते म्हटले मी म्हटलं मी आधी हे स्टडी करतो आणि मी तुम्हाला सांगतो की काय जमेल. तर थोडक्यात असं की अतिशय कमी फीजमध्ये आणि कमी दरात म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरनी अक्षरशः कॉस्टमध्ये केलं आणि आम्ही ऑल्सो वी डिड इट इन लाईक लेस दॅन हाफ द फीज. आम्ही हे डिझाईन करून दिलं आणि असं होतं की त्यांचे जे स्टाईल होतं ते खूपच वेगळं होतं माझ्या स्टाईलपेक्षा. तर ते कठीण होतं ना असं कॉपी करणं किंवा हे करणं. तर मी त्यांना विचारलं की कसं करायचं. त्यांच्या मुलांना खूप मॉडर्न घर हवं होतं त्यांचं खूप ट्रेडिशनल स्टाईल होती. आता पंचायत आली तर त्यांचे काय असे आर्चेस आणि काय काय ठीक डिझाईन्स असे होते. तर मी मॅडमला सांगितलं की बाहेरचं जे डिझाईन आहे तुमच्या मुलांनाही आवडेल कारण मी थोडं कंटेम्पररी ठेवतो आणि आतलं जे डिझाईन आहे ते आपण सरांसारखं करू. तर ते तिला पटलं. ती म्हणेल की एनिवेज बाहेरनं आपण स्वतःचं घर असं किती वेळा बघतो पण आतनं मला सारखं वावरताना त्याचा एक असण्याचा मला हे येईल. तर तू तसं कर आणि वी एंडेड अप डुईंग दॅट. तर हे ते घर होतं. अरे आतमध्ये काय काय जे याचं डिटेलिंग आहे. आता आय एम सॉरी आय डोंट हॅव ग्रेट पिक्चर्स पण इथे तुम्हाला एक आर्च दिसत असेल थोडेसे ब्रिक्स आहेत. इट्स नॉट अ ग्रेट पिक्चर बट ते ब्रिक आर्चेस आणि ठराविक कलर्स त्यांचे होते आणि काय काय असे रेलिंगचे हे जे डिटेल आहेत ना हे थोडंफार मी डेव्हलप केलंय बट काही त्याच्यातले जे भाग आहेत असे रेडिएटिंग लाईन्स हे त्यांचं कन्सेप्ट होतं. तर अच्छा हे जे तुम्हाला दिसतंय स्कायलाइट्स मस्त स्टेअरकेसच्या वर स्कायलाइट केलं तर आतून हे घर थोडंसं वेगळं आहे आणि बाहेरून वेगळं आहे. सो दिस वॉज फन आणि हे घर ऍक्च्युली खूप क्यूट झालं आणि हे बघून मग ह्याच्या पुढे त्याच लेआउट मधले 2 क्लायंट आमच्याकडे आले. त्याच्यातले एक प्रोजेक्ट आम्ही केला दुसरा नाही केला बट त्यांना ते घर बघूनच आवडलं होतं. बट दिस वॉज अनदर हाय इमोशनल कोइफिशियंट असलेला हा प्रोजेक्ट होता. छान 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 मला हेच म्हणायचं होतं थोडंसं म्हणजे तिकडे पण आहे कल आणि थोडासा वेळ कमी आहे त्यामुळे मला चालेल. खूपच हा बोला बोला संदीप सर सौमित्र एकच गोष्ट पटकन सांगू इच्छितो. बोला ना 2 गोष्टी. एक तर सुजय अतिशय उत्कृष्ट दिग्दर्शक आहे. नाटकं दिग्दर्शन करतो. आता अ, तिकडे येणारच होतो मी आणि परंतु तुम्ही जे म्हणताय की बिझनेसच्या दृष्टीने बोलायचंय तर प्रोफेशनलिझम म्हणजे एखादी सिच्युएशन कुठल्याही क्षणी उभी राहू शकते तुमच्या समोर आणि ती फेस करणं हे मी त्याला अनेकदा बघितलेलं आहे. आमची महाराष्ट्र मंडळामध्ये रिहर्सल चालू होती पीकला आणि ते नाटकाचे रिहर्सल्स पण अशा असतात की ते जर आत्ता केलं नाही ना तर ते नाटक उभं राहणार नाही. ही वॉज इन फ्रंट. सगळे स्टेजवर होते. डायरेक्शन चालू होतं.
आणि त्याच्या मगाशी आय थिंक जे प्रोजेक्ट म्हटलं त्याच प्रोजेक्ट वरती एक बीम कोलॅप्स झाली. त्यांनी आपल्या मराठी कनेक्टच्या याच्यावरती ते एक्झाम्पल दिलं होतं. आणि ती बीम सरळ खाली आली आणि आदळली काँक्रीट स्लॅबवर आणि त्याला फोन आला आणि भाई कोणीही हाडबडलं असतं. ही वॉज ऑन कॉल ऑलमोस्ट फॉर हाल्फ एन अवर और 40 मिनिट्स. त्याने दुसऱ्या दिवशी ते तिथल्या तिथे ऑडिट करून ही ब्रॉट अप क्लायंट्स कॉन्फिडन्स आणि ही म्हणजे त्यांनी प्रूव्ह केलं की आपण जो डिसिजन घेतलाय साईटचं सस्टेनन्स ऑडिट करून त्याने ते दाखवलं की मी बनवलेलं काम हे याच्या सगळ्यालाही ते टिकलेलं आहे म्हणून. आणि सो क्लायंट वॉज हॅपी. दुसऱ्या दिवशी रिहर्सल करताना आम्ही तो परत पहिल्यासारखा शांत होता. बीम कोसळली म्हणजे क्लॅरिफाय कर, लोकांना वाटेल स्ट्रक्चरल इन्स्टेबिलिटी होती. स्टीलची जी बिल्डिंग तुम्ही बघितली क्रॉसेस वाली, त्याच्यामध्ये एक क्रेननी एक बीम उचलली होती, जवळजवळ 8 मीटर लांब आणि 1.5 फूट अशी मोठी ती एक बीम होती. ती क्रेननी उचलली होती आणि ती वर अशी दुसऱ्या मजल्यावर ठेवत होते. तेव्हा ते स्ट्रॅप जो असतो क्रेनचा, ज्याच्याने ती उचलली जाते, तो स्ट्रॅप तुटला आणि ती एकीकडनं तो स्लॅब असा निसरला. मग ती अखंड बीम अशीच्या अशी येऊन अशी त्या स्लॅब मध्ये आदळली. स्लॅब कास्ट झाला होता आमचा आणि त्या स्लॅबवर ती आदळली. लकीली कोणावर पडली नाही, कारण सेफ्टी प्रिकॉशन घेतले होते, बाकी सगळ्यांना क्लिअर केलं होतं त्या एरियातनं. पण ती आदळली आणि जिथे आदळली तिथे एक असा एक छोटासा होल निर्माण झाला होता, कारण एवढे बीम ती त्याचा एक वेट. आणि त्याला थोडं टेपर करण्यात आलं होतं, कारण ते स्ट्रक्चरल असा टेपर आहे, तुम्ही फोटोमध्ये पण बघितलं असेल. टेपरमुळे तो अजूनच जास्त त्याला इम्पॅक्ट आला आणि सबंध बिल्डिंग हादरलीच. आणि ते बीम शेवटी येऊन स्लॅबवर खाली कोसळली. मग खूप मोठा याचा झाला आणि क्लायंट घाबरला. तर मी क्लायंट जाऊन बघितल्यावर ऍक्च्युली ते फक्त तिथे जिथे तुम्ही भोग पाडले तिथे सोडून बाकी सगळं आलवेल होतं. मी क्लायंटला सांगितलं, अरे आपलं डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट पण झालेली आहे बिल्डिंगच्या स्ट्रेंथची. ह्याच्यापेक्षा लोड काय येणार आहे, अजून काय तुम्हाला पॉइंट लोड असा काय येणार आहे तुमच्या स्लॅबवर, आणि जेणेकरून खालचे 2 मजले शाबूत होते. म्हटलं अरे दिस नथिंग. आणि डिफ्लेक्शन वगैरे चेक केले, काही प्रॉब्लेम होता. ते आय थिंक कॉन्क्रीट तुझे तू स्ट्रक्चरल ऑडिट रन केलं होतंस, आय रिमेंबर. येस, यू हॅड रन, आणि वी हॅड टू डू इट यार, प्रूव्ह कारण केलं ही होतंस ही आणि सांगून उपयोग नाही ना. इट हॅज टू बी सीन इन नंबर्स. जेव्हा तुम्ही दॅट इज व्हॉट जस्ट आय वॉन्टेड टू पुट की फेसिंग इट हेड ऑन हे जे म्हणतात ना, की तिथे 100 जणांचं कदाचित आयुष्य डिपेंडंट असतं ते काम करताना. ऍब्सोल्युटली, थँक्स ऍब्सोल्युटली, सुदीप. ऍब्सोल्युटली. बरं, आता तुझं ते शेवटच्या प्रेमाकडे येतो नाटक. त्याचं जरा थोडंसं काहीतरी अगदी थोडक्यात सांग. ते फार हे नाटक slow ओके, सांग. अगदी थोडक्यात सांगतो. आय नो हं. वेळ असाच जातोय. नाटकाची सुरुवात अगदी लहानपणापासून झाली. आम्ही महाराष्ट्रात, हे बघा, मी महाराष्ट्राच्या बाहेर वाढलेला मराठी माणूस आहे. खरं म्हणजे अमराठी माणूस आहे असंही म्हणायला हरकत नाही. जसं लोक फ्रेंच जर्मन शिकतात तर तसं मी शिक्षण सुद्धा मला मराठीचा काही संबंध नाही ना तुझा काहीच संबंध नाही, अजिबात. काही संबंध नाही. आता तरी हे बघा, आता मालिका, वाहिन्या, चॅनल्स हे सगळं सुरू झाल्यावर तुम्हाला मराठी काना असे फोरम्स, पुण्यातले काही ग्रुप्स आम्हाला बोलवतात, बोलवायला वगैरे. तेव्हा कुठलं काय होतं लहानपणी, काहीच नसायचं. मराठी कानावर पडायचं फक्त मंडळात, महाराष्ट्र मंडळात जायचं आणि आजूबाजूला काही लोक मराठी होते, अगदी क्वचित. पण तमिळ, मल्याळी, कानडी हे सगळे लोक. तर मी तमिळही बोलतो, कानडी बोलतो, मल्याळमही बोलतो. पण मराठी ही एक फॉरेन लँग्वेज अशी शिकायला लागली, लिटरली. आणि आधी कसं आहे, आम्ही लहानपणापासूनही विचार अजूनही जास्त करून इंग्लिशमध्ये, टेक्निकल विचार आजकाल इंग्लिशमध्ये होतो. पण छोट्या प्रमाणात मी मराठीत विचार करायला शिकलो. तेव्हा आम्ही, मातृभाषा तुमची कुठली असते, ज्या भाषेत तुम्ही स्वतःशी बोलता ती तुमची मातृभाषा. तर असं म्हणजे प्रयत्न करून आम्हाला हे करावं लागलं. आणि मंडळात सर्वात जास्त एक्साइटिंग असं काय असायचं, नाटकं असायची. आणि आई आणि ताई हे दोघेही रंगमंचावर असायचे. आई पण छान नाटक, म्हणजे एक अभिनेत्री आहे. ताई पण तिने कामं केलेली आहेत. पण त्यांनी थोडंफार केलं. त्याच्या एक्सपोजरमुळे मी खूप लवकर सुरुवात केली. म्हणजे लहानपणी लहान मुलांचे रोल्स वगैरे करायचो आम्ही. तिथून मोठे मोठे जे डिरेक्टर्स होते त्यांना काम करताना बघितलं. जेव्हा इतर मुलं त्यांचा रोल करून पळून जायचे खेळायला, तेव्हा मी बसून तिथे बघायचो की नाटक कसं बसवलं जातं. तिथून शिकायला मिळालं आणि थोरा मोठ्यांकडनं शिकायला मिळालं. आणि तसं मग वाढत वाढत मग जेव्हा कॉलेज आणि हे सगळं येतं, सुदैवाने तेव्हा काय झालं, महाराष्ट्रात सॉफ्टवेअर नव्हतं. सॉफ्टवेअर
डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअरच्या कंपन्या हे सगळं महाराष्ट्रात नव्हतं, हे सुदैव. ते फक्त बँगलोरला त्या काळात असायचं. तर पुण्या, मुंबई, नागपूर इकडचे तिकडचे जे सर्वात टॉपचे आय टीवाले मुलं होते, माझ्याच वयाची, कमी जास्त फरकाने, थोडे जास्त वयाचे त्या काळात, 95 सालापासून ते बँगलोरमध्ये येऊ लागले. मग आम्ही तिथे मंडळात भेटायचो. मग तेव्हा मी आणि काही मित्रांनी मिळून युवा मराठी संघ या संस्थेची स्थापना केली. तिथे मग एकाच वयाचे जेव्हा मित्र तुम्हाला भेटतात आणि ते सगळे एकमेकांची मराठी जेव्हा बोलतात, तेव्हा तुम्हाला जास्त मराठी समजतं, ऐकायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट, पुलंनी मला मराठी शिकवलं असं म्हणायला हरकत नाही. आणि मग तिथून मंडळात होणारी नाटकं, मग एकांकिका आम्ही आधीपासूनच बसवत होतो. मग आम्ही लिहायला लागलो. तर कन्सेप्ट कधी कधी माझ्या असायच्या, पण लिहिणारे इतर लोक असायचे. अजूनही स्क्रिप्ट वाचायला मला कोणीतरी गडी लागतो, पण मी नाटकं बसवतो. गिरीश कर्नाडांचं 3 तासाचं तुगलक हे नाटक रिसेंटली बसवलं, ज्याच्यात संदीपही होता, त्यांनी पण एक काम केलं. आणि संदीपला पहिल्यांदा स्टेजवर सायकल या नाटकामध्ये त्यांनी माझ्याच नाटकामध्ये त्यांनी पदार्पण केलं होतं पहिल्यांदा, फर्स्ट स्टेज. तर असं करत करत एक 40 एक एकांकिका आणि नाटकांमधनं मी कामं केलेली आहेत. म्हणजे लाईट असो, सेट असो, झाडू मारणे असो, दिग्दर्शन असो, ऍक्टिंग असो, मेकअप, कॉस्ट्युम, फलाना ठिकाण, सगळ्या गोष्टी, सगळ्या फॅकल्टीज हँडल केलेल्या आहेत. नाटकं, एकांकिका, वगनाट्य, स्ट्रीट प्लेज हे सगळे हाताळलेले आहेत. इंग्लिश, हिंदी आणि मराठी या 3 भाषातनं नाटकं केलेली आहेत. दॅट्स अबाउट इट. आणि मी जास्त करून मला आय प्रिफर टू डिरेक्ट. मी डायरेक्शन जास्त करतो. तुझ्या प्रोफेशन प्रमाणेच. मे बी इट इज लिंक्ड. मी नाही, पण एक मी आहे. आता या विषयावर आलाय, तू बोललास म्हणून सांगतो की बऱ्याचदा असं सिच्युएशन येते ऑफिसमध्ये की पुढे मार्ग कळत नाही की काय करावं, कसं मॅनेज करावं. तर मी बऱ्याचदा मला विचारतो, हे जर नाटक असतं तर मी काय केलं असतं स्टेजवर, हे कसं बसवलं असतं. हे नाटक आहे, हा क्लायंट आहे, हा कॉन्ट्रॅक्टर आहे, ही साईट आहे, हे सगळे नाटक, हे सगळे किरदार आहेत, आणि ते नाटक आपल्याला त्या साईटवर घडवायचं. मग काय करता येईल? So how you basically, it's a process of breaking down the thought process. You take something big, chop it up into small pieces, arrange the pieces well, and execute. It's as simple as that. हा सगळं तुझ्या बोलण्यातला सार आहे. हा हे बोलला शेवटी ते. ऍक्च्युली तुला म्हटलं ना मी की थॉट प्रोसेस मध्ये उतरायचं तुझ्या आणि बोलायचं. आम्ही निवडक मध्ये हेच करतो ऍक्च्युली. आम्ही प्रेझेंटेशन देत नाही ऍक्च्युली. प्रेझेंटेशन वी डोंट लाईक. ते इतर क्लब मध्ये होतच असतं. तुमचं बिझनेस प्रेझेंटेशन, 1 मिनिट इंट्रो, रेफरल वगैरे हे सगळीकडे बाकी ठिकाणी होतं. त्याच्या मागचं जे आहे ना थॉट प्रोसेस, म्हणजे मराठी माणसाची मानसिकता बदलणे हे जे काम आहे, त्याच्यात काय करायचं तर आपला सहवास बदलायचा आणि एकमेकांना शेअर करायचं. तर आम्ही फेल्युअर सुद्धा शेअर करतो बरं का, नॉट जस्ट सक्सेसेस. नाही, इनफॅक्ट इट्स मोर इम्पॉर्टंट. मला तरी खूप वाटतं की यू लर्न मोर फ्रॉम युअर फेल्युअर्स अँड सक्सेसेस. ऍक्च्युली देर इज नथिंग लाईक फेल्युअर. खरं म्हणजे ऍक्च्युली फेल्युअर नाही, हा फक्त ब्लॉक म्हणलास ना, ते ब्लॉकच आहे, रोड ब्लॉकच आहे तो फक्त. तो काढायचं असतं बाजूला. हा, आणि जो दुसऱ्याचा जरी असला तो ब्लॉक, तरी आता आपल्याला शिकायला नक्कीच मिळतं. तर तो विसरायचा नसतो. फॅन्टास्टिक. तो ब्लॉक महत्वाचा, तो विसरायचा नसतो. अगदी 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 बरोबर आहे. एकच उल्लेख करायचा आहे, सॉरी, बोल ना. एकच मिनिटं घेतो. नाही बोल ना. विशेषतः एक व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे, कारण आर्किटेक्चरमध्ये मी का आलो, मी ऍक्च्युली इलेक्ट्रॉनिक्समध्ये होतो. मी शाळेत वगैरे मी इलेक्ट्रॉनिक्सचा पटू होतो. माझ्या स्कूलला रिप्रेझेंट करायचो आम्ही, बँगलोरच्या लेवलला जिंकायचो वगैरे. आम्ही इलेक्ट्रॉनिक्स मॉडेल्स बनवायचो. त्या काळात पीसीबी बनवणे, सो मी स्वतःचे पीसीबी बनवायचो, ट्रॅकिंग करून, फेरिक क्लोराईडमध्ये घालून, एच करून, होल्स बनवून, कॉम्पोनेंट सोल्डर करून, ते सगळं भरपूर केलेलं आयुष्यात. पण त्याच्यानंतर आमचे फॅमिली फ्रेंड्स होते, अप्पण्णा सरदेशपांडे म्हणून, ते आर्किटेक्ट आहेत, अजून बँगलोरमध्ये प्रॅक्टिस करतात. त्यांची मुलगी पण आर्किटेक्ट आहे. आम्ही एकाच शाळेत एकत्र वाढलेलो. तर त्यांच्यामुळे एक्सपोजर मिळाला. 6वी 7वीत आम्ही बसून त्यांच्यासाठी, त्या काळात व्हर्च्युअल नसायचं, मॉडेल बनवायचे, पुठ्ठ्याचे मॉडेल बनवायचे, कार्डबोर्डचे, माउंट बोर्डचे मॉडेल्स बनवायचे. तर ते आम्हाला कधीतरी दारं कापायला दे, खिडक्या बनवायला दे, ही भिंत तू कट कर, म्हणजे ते असे त्या स्केलमध्ये कट करा, 10 सेंटीमीटर बाय 11.3 सेंटीमीटर असं करा, ते कन्वर्ट करायला लागायचं, मोठं ड्रॉइंग इन टू दिस. तर ते करताना, ते क्राफ्ट करताना आवड निर्माण झाली, म्हणून त्यांचं नाव इथे उल्लेख मला करावासा वाटतो. नंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये 9th मध्ये मी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा कोर्स ऑलरेडी केला होता, जो 12वीच्या मुलांसाठी असतो. त्याच्यानंतर ती एक्साइटमेंट समावून गेली टेक्नॉलॉजीमध्ये, आणि हे मला जास्त क्रिएटिव्ह वाटायला लागलं. आणि 9वीतच पुण्यामध्ये, आता उल्लेख इथे आहे स्पेशल कारण पुण्यात ती लोकेशन मी विसरलो, आय एम सॉरी, पण पेठेतच
एक कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये माझ्या मामाचं एक छोटंसं ऑफिस होतं. 9.5 बाय 10.5 फुटाचं एक त्यांनी, तो ऑप्ट्रा एजंट होता. तो ही इज नो मोर, अशोक म्हणून आडकर. एक छोटंसं ऑफिस होतं 10 बाय 10 जवळजवळ, आणि तिथे तो आणि त्याची असिस्टंट बनण्यासाठी ऑफिस बनवायचं होतं. तर 9वीत का त्याच्या आधी, आय थिंक 8वीत वगैरे, मी एक स्केल प्रोट्रॅक्टर घेऊन एका कागदावर मी ते प्लॅन्स ड्रॉ केले होते. कारण अपर्णा काकांचं बघून शिकलो होतो थोडंफार. आणि मग ते अपर्णा काकांकडे घेऊन गेलो होतो की मी हे ड्रॉइंग बनवलंय माझ्या मामासाठी, तुम्ही हे वेट करा, करेक्ट करा. सो तिथे पहिली चूक जी केली ती, फुटाचं सेंटीमीटरमध्ये, कारण सेंटीमीटरची स्केल होती. तर 1 फूट 1 सेंटीमीटर आहे असं मी गृहीत धरून ते ड्राफ्ट केलं होतं. मग त्यांनी पहिला धडा दिला की अरे, फूट अँड इंचेस वेगळं, मेट्रिक सिस्टम वेगळं, हे 8वीत का वॉटेवर शिकलो. मग ते पोस्टानी ते ड्रॉइंग्स पुण्याला आले. तेव्हाही ते बघून अरे बापरे, हे कॉम्प्लिकेटेड डिझाईन, मी याला सिम्पल करू का, माझं बजेट नाही, म्हणून ते सिम्प्लिफाय करण्यात आलं. आणि ते आता म्हणजे अगदी एक 10 वर्षापूर्वी, 7-8 वर्षापूर्वीपर्यंत ते ऑफिस तिथे होतं. नंतर ते मामा गेल्यानंतर त्यांनी विकलं, पण ते ऑफिस तसंच होतं. दॅट वॉज माय फर्स्ट डे. आणि तेव्हा कॉन्फिडन्स आला की मी हे करू शकतो. त्याच्यानंतर आय गॉट इन रॉकेट. फॅन्टास्टिक. मला एकच सांगायचं, बोल. मला एक सांगायचंय, सुजयजी, तुम्ही संदीपजींचं घर म्हणजे एक सुंदर कविता केली आहे. अरे वा, खूप ओके. छान. आणि संदीप सरांना ते कवितेचं ग्रेस बीस बाबा. Anyway, तिथे आहे, तर- आम्ही सॉफ्ट बोर्ड एक ठेवलेला आहे ज्याच्यावर एक एक कविता रोज लिहिलेली असते. सकाळचा पहिला चहा कवितेबरोबर. अरे वा, बापरे. वा. नाही, ते Great. आहे, ते त्याच्या मगाच्या फोटोमध्ये होतो एक चार्ट आहे. आणि वा. ज्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो होतो, प्रोजेक्ट संपवल्यानंतर घरी, आय थिंक जेवणाचा वगैरे प्लॅन होता, त्या दिवशी एक मी केलेली छोटीशी कविता त्यांनी त्याच्यावर लावली होती. बापरे. मला आता एक नवीन लिहिलं, अजून एक काहीतरी. लावली. का लोकांच्या पोटावर पाय आणतो रे तू? हा? किती लोकांच्या पोटावर पाय आणतो तू? नाही, एवढं काही नाही. इट इज समथिंग सिली, बट हो. बरं, असो. महत्वाचं काय म्हणायचं माहितीये का, आमचं हे जे सदर असतं याच्यात आम्ही पॅशन टू प्रोफेशन असं म्हणतो त्याला. तर मला तुझ्यामध्ये ती खूप जबरदस्त पॅशन दिसली, म्हणून मी तुला म्हणलं असेल ना, का कशामुळे. निशाम पण म्हणलं एवढं काय आहे, म्हणजे म्हणलं तर तुला ते बोलल्यानंतरच कळेल काय रसायन आहे ते, त्याशिवाय नाही कळायचं. तर प्राची आहे का आता? प्राची वाकळे का काय? प्राची आर यू देअर? भक्ती नाहीये का? ते तिचं शिफ्टिंग चालू आहे ऑफिस, म्हणून ती शी इज नॉट एबल टू. आय नो दॅट. आर्किटेक्टच भगिनी आहे तुझी, त्यामुळे ते शिफ्टिंग तुला माहिती असेल काय ते. एनिवे, शिफ्टिंग काय नवीन म्हणते? नवीन रेनोव्हेट झालंय ऑफिस, सो दे आर शिफ्टिंग. अच्छा अरे वा, अच्छा. शुभेच्छा. बरं. कोणाला प्रश्न असतील, काय बोलायचं असेल काही उत्स्फूर्तपणे, तर जरूर बोलू शकतात. म्हणजे अमितला बोलायचं. अमित इंगळे बोल. अमित बोल. माझ्या आधी कोणीतरी प्रश्न विचारला होता, त्यांना बोलू. अरे तू बोल ना, चल ना. बरं. सुजय सर, पहिलं डिझाईन मला खूप आवडलं. ते बॅरॅक सारखं, मिलिटरीच्या बॅरॅक सारखं वाटलं. नाही, पण ते तुम्ही technology. पण ते हाऊ वॉज यू इन्स्पायर्ड टू डू इट? दॅट इज फर्स्ट क्वेश्चन. सेकंड इज ड्युरेबिलिटी आणि मेंटेनन्स बद्दल थोडं सांगाल का? ओके, तर चटकन त्या टेक्नॉलॉजी आधीचा दुसरा प्रश्न आधी घेतो. ड्युरेबिलिटी इज ॲज गुड ॲज एनी अदर टिन स्ट्रक्चर. जे टिपिकल फॅक्टरीचे आपण शीट्स वापरून करतो, आजकाल मार्केटमध्ये 0.45 mm किंवा 47 mm चे शीट्स वापरले जातात, विच अकॉर्डिंग ओनली इन इंडिया वी यूज दॅट ग्रेड, अनफॉर्च्युनेटली. 0.6चा खाली जगात तुम्हाला इतर खाली येत नाही, पण आपण 0.47नी काम चालवतोय. त्या पत्र्यांपेक्षा हा पत्रा जो आहे तो 1.2 mm चा असतो. ह्याचा स्पेशल ग्रेड असतो, कारण तुम्हाला त्या लार्ज स्पॅन्स ह्याच्या करण्यासाठी क्वालिटी ऑफ स्टील इज अ लिटल बेटर. एवढंच आहे की त्याची जी टेक्नॉलॉजी आहे दॅट इज रेव्होल्युशनरी, कारण तुम्ही एका शीटला फक्त असं फोल्ड केल्यामुळे त्याच्यामध्ये जी स्ट्रेंथ येते त्याच्यावर हे सगळं उभं राहतं. पण एक सांगतो की इवन अंडर गेल फोर्स विंड, आय एम नॉट टॉकिंग टॉर्नेडोज, बट गेल फोर्स विंडमध्ये काय होतं ना, हे जे छत आहे ना, हे थोडं असं फ्लेक्स होतं, पण ते तिथेच राहतं. सो इट इज एक्स्ट्रीमली फ्लेक्सिबल. इट फ्लेक्सेस ॲक्च्युली. ती जी फ्लेक्सिबिलिटी आहे ना, रिजिड स्ट्रक्चर्स कॅन ब्रेक, बट फ्लेक्सिबल स्ट्रक्चर्स स्वे, दे डोंट ब्रेक. लाईक तुमचे स्कायस्क्रेपर्स असे हलतात स्टॉर्म्समध्ये. मी जर टोकियोच्या एका टावरमध्ये वर आम्ही गेलो होतो आणि तिथे काय सारखं भूकंप किंवा असं काहीतरी चालू असतं,
आणि तिथे जाणवत होतं की ही बिल्डिंग थोडीशी हलतीये. हा. यू फील दॅट. त्याच्यात ऑफकोर्स स्टेबिलायझर्स वगैरे असतात वरती, तरीही जाणवतं. तर जे फ्लेक्सिबल असतात ते जास्त करून टिकतात. जशी झाडं आहेत, झाडं का वागतात? ते मोडू नये वा म्हणून. वा वा वा. दॅट क्या इज बात. द टेक्नॉलॉजी बिहाइंड इट. पहिला क्या प्रश्न तुमचा असा होता की पहिला प्रश्न काय होता की ही टेक्नॉलॉजी इन्स्पिरेशन कुठून मिळालं? ऍक्च्युली इन्स्पिरेशन म्हणण्यापेक्षा कंबक्ती होती, टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू. जर ह्या टेक्नॉलॉजीनी हे करणं शक्य नव्हतं तर ती फॅक्टरी तिथे तोडूनच दुसरी बांधण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. ओके. इट वॉज अटर डेस्परेशन दॅट दिस इज द ओनली सोल्युशन. थांबा, ते दोर मी केव्हाच कापलेत, मला अच्छा. पुढेच जायचंय, हे जेव्हा येतं, यू डोंट हॅव अ चॉईस बट टू ब्लडी वेल गो इन दॅट डिरेक्शन, राईट? So it was a desperation to go into that. desperation. Because if this idea didn't work, I didn't have any new ideas. म्हणजे Okay. त्यांना कॅप्चर करण्यासारखं दुसरं काही नव्हतं, म्हणून ते प्रेझेंटेशन 3 तास झालं, कारण एवढं डिबेट झालं याच्यावर, यू कॅन इमॅजिन. अँड दॅट टू विथ सम 3-4 फ्रेंच गायज अँड 2 अमेरिकन्स. ते अमेरिकन्स आधी काहीच बोलले नाही. आय थिंक 1.5 तास ते काही बोलले नाही. आणि ते आधी कधीच शेवटचा बोलत नाही. एकच काहीतरी बोललाय, म्हणजे शेवटचा हातोडा त्या अमेरिकननीच मारला. ही सेड दिस इज द ओनली वे वी कॅन गेट एव्हरीथिंग. So let us all align and ensure that this gets built the way it has been planned. And there has वा. to be no deviations. And he was a CFO. अच्छा. तेवढं बोलून So तो you're गेला. going to finance त्यांनी it. ते शिक्कामोर्तब केला. बेसिकली तो प्रोजेक्ट किक ऑफ झाला. बट इट वॉज अ रिस्की थिंग. आता मला कधी कधी भीती वाटते, काही घडलं असतं, म्हणजे समजा एखादा पॅनल पडला असता किंवा काहीतरी झालं असतं, छत पडलं आणि त्याच्या खाली हाय प्रेशर, त्यांचे हाय टेम्परेचरचे फर्नेसेस 2 होते. एकाच्यात 1200 डिग्रीचा टेम्परेचर असतो आणि दुसऱ्याच्या 800-850चा टेम्परेचर. इट इज अ लिथल, इट्स अ बॉम्ब. सांगणं, डोंट कोट मी एनिवेअर, बट इट इज व्हेरी स्केरी, दीज थिंग्स. बट इफ इट्स प्लॅन्ड वेल, यू कॅन एक्झिक्यूट. लाईक आय सेड, टेक द होल थिंग, चॉप इट अप, अरेंज, एक्झिक्यूट. दॅट इज द एबिलिटी यार. बिमन सर, Thank you. बिमन सरांना काहीतरी विचारायचं. बिमन सर. Yes, next question is on your next design or next creation, I would say, the triangle wala thing. So when you come up with these, such innovative designs, how difficult it is to get statutory approvals? हा सर, लकीली काय, thankfully, people who are giving statutory approvals either don't know enough or once paid. That was the actual reason behind asking this question. once paid, they don't want to know enough. So Okay. you know, You find your way. Okay, got it. बेसिकली स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट्स वगैरे जेव्हा आपण देऊ शकतो आणि वी कॅन, ती आपल्या देशातच असं वाटतं की अरे तुम्ही स्टीलमध्ये बिल्डिंग बांधली, अरे रे, तुम्ही जर जगात कुठेही गेला जगाच्या पाठीवर, 7-8 मजल्यांच्या वर जी काही बिल्डिंग आहे ती सगळी स्टीलमध्येच असते. शो मी वन स्काय स्क्रेपर अच्छा. which is not built in steel. All buildings have to be built in steel. Correct. म्हणजे शिकागोमध्ये कोणी एकेकाळी जेव्हा हाय राईज सुरू झाल्या होत्या तेव्हा दगडी बिल्डिंग बांधायच्या, पण त्या सेल्फ वेटनीच कोलमडायच्या. तुम्ही जेव्हा 8व्या-10व्या फ्लोअर दगडी बांधता, त्यांना वाटलं दगड म्हणजे स्ट्रॉंग, तर खालचा जो दगड होता तो एवढा प्रेशर असायचा की दे वुड जस्ट बस्ट. यू विल स्टील सी इन द कॅथेड्रल. जर तुम्ही नॉटर डॅमला गेला किंवा आता ते नॉटर डॅमचं हे झालंय, बट इफ यू गो टू वेस्टमिन्स्टर्स ॲबे और इफ यू गो टू हॅगी सोफिया इन इस्तानबुल, आय हॅव गॉन देअर. इफ यू नॉक ऑन द मार्बल कॉलम्स, मेटॅलिक साऊंड येतो, टन टन असा आवाज येतो. दगड आहे बरं का तो. आणि तो आवाज काय येतो, कारण त्याच्यावर पूर्ण त्या कॅथेड्रलचा वेट आहे. सो यू गेट अ मेटॅलिक साऊंड. तुम्ही जस्ट अंगठी घेऊन असं केलं ना, टंग टंग आवाज येतो. आपल्याला वाटतं की मेटल आहे की काय, पण तो दगड, बट इट इज stone under immense pressure because of weight. Because weight couldn't work, concrete also couldn't work. You can't pump concrete to that height. Simple. You can't pump concrete beyond a certain point. Nowadays technology is there, but it was difficult those days to make the whole thing in concrete. मग शटरिंग कठीण आहे, but steel is modular. तुम्ही बिल्ड करू शकता. जगातली कुठलीही स्काय स्क्रेपर जी 20 मजल्याच्या वर वगैरे असेल, दे आर ऑल 30 मजल्यांच्या वर, इट इज ऑल बिल्ट इन स्टील. आत्ता वी आर 20 years बिहाइंड. आपण आत्ता याच्यात उतरायला लागलेलं. दिस इज अ ह्यूज मार्केट अँड दिस इज अ ह्यूज पोटेन्शियल ऑल्सो. थँक्यू. अजून कोणाला काय बोलायचंय? स्वातीला एक प्रश्न विचारायचा आहे. एक विचारू प्रश्न.
शुअर. कात्रे सर काहीतरी मगाशी होते म्हणत होते. आय थॉट सो बट सौमित्र येस मॅम. येस मॅडम बोला. हा बोल. हा जे आता कोरोना काळ सोडून द्या, पण त्याच्या आधी नाटक वगैरे सुरू होतं, तर नाटकासाठी द्यायला लागणारा वेळ आणि एवढं मोठं काम एकीकडे, तर या दोन्हीसाठीही खूप पॅशन लागते आणि वेळ पण लागतो आणि माइंड स्पेस पण लागते. तर याची सांगड कशी घालता? ओके, माइंड स्पेस बद्दल आधी बोलतो. कसं असतं की खरं म्हणजे नाटकामध्ये माइंड स्पेस ही थोडीशी जास्त वाढते आणि त्याचा वापर इथे केला जातो. फ्रँकली इट इज अ अनवाइंडिंग टूल फॉर मी. वा वा. तिथे माइंड ब्लॉक नाही, तिथे माइंड ओपन होण्यासाठी मी जातो आणि तसंच होतं. वा तिथे वा. थ्रिल मिळतो. आम्ही आता संदीप आहे त्या समोर, तुगलकचे सीन्स आम्ही शेवटी करताना 3 तासाचं नाटक, 2 अंकी 3 तासाचं कॉस्ट्युम ड्रामा, मॅसिव्ह स्टेज, 35 लोक स्टेजवर. 3:30 वाजता रात्रीच्या, म्हणजे दिवसभर ऑफिस करून रात्रीच्या तालमी, हे शेवटचं सांगतोय, रोजच्या तालमी 12-1 पर्यंत संपायच्या, पण शेवटी रंगीत तालमीच्या वेळेस 3-3:30 वाजतायत रात्री. 35 जण आम्ही तिथे आहोत, सगळ्यांचे ऑफिसेस आहेत वगैरे वगैरे. बापरे. पण ती जी एनर्जी असायची ना 3:30 वाजता तिथे, ती 2 दिवस पुरू शकत असेल. फिजिकली वी आर टायर्ड, एक्झॉस्टिंग असतं, पण जो एक युफोरिया येतो त्याच्यात ना. संदीप, यू मे वॉन्ट टू ऍड. ते कारण असं होतं की आर्किटेक्ट किंवा आर्टिस्ट हा त्याचं सगळी जे काही सृजन असतं ते इथे घेऊन चाललेलं असतो आणि ते जेव्हा नाटक उभं राहतं आणि तो सगळा नाटकाचा प्रयोग सादर होतो आणि शेवटी जेव्हा 35-40 जण स्टेजवर येऊन हात धरून उभे राहतात मोठ्या रांगेत आणि हो देतात आणि डायरेक्टरही तिथे असतो, ते सगळं फलित असतं त्या मेहनतीचं. आणि हे अनेक वेळेला मी सुजय बरोबर बघितलेलं आहे. मी स्वतः ऍक्टर नाही, पण पहिला सुजय बरोबर नाटक करणं ही अप्रतिम सेल्फ एक्सप्लोरेशन जर्नी असते. आणि मी माझ्यासाठी पण. हा कारण तो म्हणजे असा सोडतो, तुम्ही करा मग तो परत लगा मोडतो, मग परत सोडेल, मग परत लगा, असं करत करत ते घडतं आणि त्याच्यामुळे ना खूप शिकायला मिळतं. सो तुघलक प्रश्नच नाही, सुंदर होतं. पण मी इथे मांडेन की खास करून मी काउन्सिलिंगच्या अँगलने बोलतोय म्हणून, की अशा ज्या पर्सनॅलिटीज असतात त्यांच्या आजूबाजूचे लोक, स्पेशली आता त्याची लाईफ पार्टनर, हे सगळं समजून घेणारे लागतात. लकीली ती त्याच्यातलीच आहे. शी कॅन बेअर हिज लोड ऍटलिस्ट टू सम एक्सटेंट, डेफिनेटली. किंवा एक आमचं घर आहे, म्हणजे त्याच्या घरी हे सांगितलेलं आहे की तो जर इथे असेल तर त्याची काळजी करायची नाही. ही फेस्ड मेनी हेल्थ चॅलेंजेस. सोडून दिलेला आहे त्यांना तिकडे. हा नाही म्हणजे आय विश सौमित्र, आय विश, बट तसं नाहीये. असो नाही, आय एम सॉरी, आय शुड हॅव मेन्शन्ड अनघा हिअर. माझ्या या पूर्ण जर्नीमध्ये अनघा इज ऑल्सो माय पार्टनर इन अँड लाईफ. ती सिव्हिल इंजिनियर आहे, शी प्रोजेक्ट मॅनेजर आहे आणि व्यूहाना जी आहे ती आम्ही एकत्र सुरू केलेली आहे. ती आधी कॉर्पोरेट्सकडे होती, मग एक्झिक्युशन पण आपण केलं तर हे सगळं आपल्याला नीट कंट्रोल करता येईल आणि जे डिझाईन केलंय किंवा जी कल्पना आहे ती एक्झॅक्टली आपण एक्झिक्यूट करू शकू. मध्ये इतर लोक इतर दिशेला हे ओढू शकणार नाही आणि आपल्याला तो कंट्रोल राहील आणि आपलं एक चांगलं प्रॉडक्ट आपण क्लायंटला देऊ शकू, या उद्देशाने व्यूहाना सुरू केलं आणि शी इज जॉईंड मी इन दॅट. आणि तो म्हणतोय ते बरोबर आहे, ती जास्त करून लेफ्ट ब्रेन आहे, मी जास्त करून राईट ब्रेन आहे आणि हा जो कॉम्बिनेशन आहे, सो वी फाईट लाईक क्रेझी बिकॉज तिचा पर्स्पेक्टिव्ह खूप वेगळा आहे माझ्यापेक्षा, पण वी रिस्पेक्ट अँड लव्ह इच अदर अ लॉट. सो तिथे तो बॅलन्स येतो की मला ज्या गोष्टी वेगळ्या दिसतात तिला त्या खूप वेगळ्या दिसतात, खूप वेगळा, तो दृष्टिकोनच वेगळा. मग जेव्हा एकत्र आम्ही येतो आणि वेन वी सिट अँड डिसाईड दिस की अच्छा हे असं करायचंय, मला दोन्ही पर्स्पेक्टिव्ह माझ्याकडे रेडी असतात आणि दॅट इज बीन वन ऑफ आवर की स्ट्रॅटेजीज. एक्झिक्युशन म्हणा किंवा प्लॅनिंग म्हणा, की टू कंट्रोल युअर थॉट्स. म्हणजे नाटक अगेन कम्स बॅक हिअर की तुम्ही तो म्हटला की लगाम तुम्ही खेचता किंवा सोडता, तेच ती गंमत असते की कधी खेचावं आणि कधी सोडावं हे कळायला वेळ लागतो. आय मीन इवन आय स्ट्रगल. असं नाही की आता हा सांगतोय आता माझ्यावर कार्यक्रम आहे तर ऑब्व्हियसली विल स्पीक नाईस थिंग्स, बट इट्स नॉट दॅट इझी. ऑल द टाइम
आय एम इन सेल्फ डाऊट. म्हणजे नाटक बसवत असेल किंवा बिल्डिंग बनवत असेल किंवा काही असेल, ती प्रक्रिया ती सेम आहे. ती इन्सेक्युरिटी राहील. आता आज आपण एक नवीन वेबसाईट लॉन्च केली, तर अदिती, राईट, व्हॉट इज द नेम? हो आदिती. तर अदिती यांची, तर शी इज ऑल्सो अँक्शियस असतो ना, इट्स अ न्यू बेबी. तुम्हाला माहिती नाही की हे कसं उभं राहणार आहे, त्याला बोलता येईल का, हे येईल का. तर ही जी अँझायटी आहे प्रत्येक नाटकाच्या वेळेस असते. आणि आम्ही हे पैशासाठी करत नाही. आमच्या नाटकाचे 1-2च प्रयोग होतात. आम्ही इथे उत्साही म्हणून. पण मला ते प्रयोगापेक्षा ती जी प्रक्रिया आहे ना, त्याच्यामध्ये जास्त मजा येते. क्या बात आहे. प्रोसेस. त्याच्यातनं जे शिकायला मिळतं ते तुम्ही सगळीकडे वापरू शकता, आणि मी वापरतो. म्हणजे माझ्या प्रोफेशनमध्ये तर मला खूप उपयोग होतो त्याचा, आणि मी नेहमीच त्याचा करून घेतो उपयोग. सो इट्स लाईक अ युनिव्हर्सिटी. आणि आणि ही जी टीम असते अशा लोकांच्या बरोबरची, त्यांनी पण ही फ्लेक्झिबिलिटी स्वतःमध्ये ठेवायला लागते की अरे हे 11th आवर चेंज होऊ शकतो. सो यू हॅव टू हॅव दॅट माइंडसेट रेडी. अनेकदा असं झालेलं आहे की नाटकाचा उद्या फायनल प्रयोग आहे आणि आदल्या दिवशी रात्री अख्खा सीन वेगळा लिहिला गेलेला आहे आणि आणि तो रिहर्स करून सक्सेसफुली सादर केला गेलेला आहे. किंवा त्याचा पोर्शन आय वॉज होपिंग की तू तो विषय इथे काढणार नाही. आय एम इनफेमस फॉर दॅट. आय एम म्युटिंग होत इट. नाही की इम्पॅक्ट येतोय का. कारण काय होतं की शेवटी से पूर्ण नाटक चढायला लागतं, एका विशिष्ट लेवल पर्यंत येतं, आणि नंतर कळतं की अरे हा सीन जिथे चढायला पाहिजे तिथे नाही चढत आहे, इथपर्यंत पोहोचत नाहीये. थोडं टिंकरिंग करायला लागतं काहीतरी, की अरे अमुकच कर तमुकच कर. मग ते सारखं असतं. मला प्रसाद कात्रेनी आहे ना, ऐका, मला प्रसाद कात्रेनी तुम्ही सगळे प्रकट व्हायच्या आधी खाजगीत आत्ता आमच्या 7:45 ते 8 मध्ये सांगितलं होतं, सुजयला तू जर नाटकाकडे नेलास तर मार खाशील. प्रसादला काय बोलायचंय का? प्रसाद आहे का रे निशांत? प्रसाद सर म्यूटवर आहे. सुजयजी, 2 मिनिटं. प्रसाद अरे काय निशांत आहे का तो? म्यूटवर आहे. येत नाहीये. बरं ठीक आहे, चल आता विचार. चल आता लास्ट 9:30 वाजले, बरेच लोक मी लिहून बोलू व्हायला. शकते का? एक मिनिट, मी आदिती मी बोलू शकते का जरा? हो बोल आदिती बोल. हा येस. नाही, आता हे पूर्ण डिस्कशन ह्या एंड नोटला आलं ना, तिथे मला राहवलं नाही खरंच. कारण मी पण एक कोर आर्टिस्ट, हा माझा कोर आहे, आणि मला तोच खरंच एक 3 वाक्यात तुमच्यासाठी बोलावं असं वाटलं की तुमचा जो कोर असतो ना आपल्या व्यक्तिमत्वाचा, तोच खरा कसा मग तुम्ही आर्किटेक्ट म्हणून काहीतरी डेकोरेटिव्ह बिल्डिंग बांधताय का, तुम्ही अगदी असं काहीतरी रुथलेस म्हणून एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बांधताय. पण तसं नसतं. खरोखरी तो जो कोर आपला आतला असतो, ती जी सर्जनशीलता असते ना, ती क्रिएटिव्हिटी खरंच सगळीकडे रिफ्लेक्ट होते. आणि तुम्ही जे म्हणलात ते म्हणजे मी इतकं रिलेट करू शकते की आता मी ऍक्टिंग म्हणून या फील्ड मधली नाहीये, पण बाकी अँकरिंग, कोऑर्डिनेशन या सगळ्यामध्ये असल्यामुळे आमच्याही रिहर्सल्स होतात, प्रॅक्टिस करतो आम्ही, हे करतो. प्रत्येक क्षणोक्षणी एका मिनिटांनी तो शो आता अल्टिमेटली लोकांसमोर आम्ही जेव्हा कर्टन्स ओपन होतील तेव्हा आम्ही काय एक्झिक्यूट करणार आहोत याचं जे एकावर एक आपण ते म्हणतो ना, ईट पे ईट रक्के एक हे तयार होते, तशासारखं ते होत असतं ना. तर ते आय कॅन रिलेट की तुमच्या ना बिल्डिंग बांधताय का नाटकाची प्रॅक्टिस करताय, पण ते खरंच एक बिल्ड करणे या शब्दामध्ये ती खरंच एक ब्युटी. आणि मला खूप छान वाटलं की इतकी व्हर्सटाईल पर्सनॅलिटी, की नाटक आहे, हे आहे, लिखाण स्वतः हे करणं आणि डिरेक्शन करण्यापासून ते बिल्डिंगच्या ह्याच्यापर्यंत एवढा वेगवेगळा पोर्टफोलिओ आणि हे सगळा तुमचा आहे. आणि खरंच खूप छान वाटला सौमित्र सर आणि एन्यूमुळे या प्लॅटफॉर्मवर तुमच्यासारख्या एका खूप छान व्यक्तिमत्वाची ओळख झाली. माझी साईट तुमच्या थ्रू ओपन पण झाली, याचं मला खरंच खूप छान वाटतंय. आणि खरंच म्हणजे एक कलाकार म्हणून कनेक्ट व्हायला मला खूप आवडलं. ऑल द बेस्ट, तुम्ही खूप छान करताय. कधी होपफुली मे बी काही आपणही एकत्र कदाचित करू, यू नेव्हर नो. आणि थँक्यू सो मच अगेन, फार छान वाटलं भेटून. अदितीचा शो असतो बरं का रे, तर पुढचं पाऊल नावाचा एक छान शो असतो, तर त्याच्याबद्दल नंतर आदिती तुझ्याशी बोलेल. पण निशांत तुला काहीतरी बोलायचंय? सौमित्र, लक्षात आलंय का ऑलरेडी सांगता आदितीने केलेली आहे, तर नाही राहू दे, अजून कव्हर केलेला आहे, तेवढा वेळ वाचवलेला आहे माझ्या. नाही तसं नाही, निशांत म्हणजे सरांची फर्स्ट इंटरॅक्शन झालं आणि त्यांनी मला पहिला प्रश्न असा विचारला की म्हणजे शिकण्याची जी काही तुमचं जे काही ओव्हरऑल आहे निवडक मध्ये शिकण्यासाठी जो काही सगळा एक त्याचा साचा तयार केलेला आहे, त्याच्यात मी कुठे बघतो, माझ्याकडून तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे?
तर मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की ते काय शिकायला मिळणार ते आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलवतो. आज आता ते अपेक्षेपेक्षा पुढे गेलं काहीतरी, आणि हे माझं नाही सगळ्यांचंच असं मत पडेल आज. इट्स अ रिअल, म्हणजे अदिती व्हेरी वेल बिंगो वेन शी प्लेड इन अक्रॉस दॅट. इट्स अ ट्रू वर्सटाईल पर्सनॅलिटी, आणि तुमचं कोर मग तुम्ही कुठल्या स्पेशलायझेशन मध्ये काम करता तिथे ते सगळं रिफ्लेक्ट होतच होतं. सो वंडरफुल टू एक्सपिरियन्स अँड बी पार्ट ऑफ. हम्म. थँक्यू. स्वाती काहीतरी बोलते फक्त. सुजयजी, तुम्हाला तुमच्या एवढ्या मोठ्या कामांमधून वेळ मिळतो का स्वतःसाठी? आणि ती जी स्पेस मिळते त्या स्पेसचं तुम्ही काय करता नाटकाशिवाय? नाटकाशिवाय एकतर टू बी फ्रँक विथ यू, पॅशन टू प्रोफेशन आहे, तुम्हीच नाव दिलेलं आहे. हे माझं पॅशन असल्या कारणामुळे मला नाही वाटत की मी काम करतो. ऑनेस्टली आय जस्ट एन्जॉय इट. आणि आता जर समजा तेंडुलकरला तुम्ही कुठल्या तरी बँकेतली नोकरी करून त्याला तिथे बसवलं असतं, काय झालं असतं त्या माणसाचं? नाही, जस्ट विचार करा त्या माणसाचं काय झालं असतं. तसे न फील्डवर पोहोचू शकणारे खूप तेंडुलकर आहेत जगात, आजूबाजूला तर खूप भेटतील आपल्याला. सुदैवाने मला जी जागा हवी होती ती मिळू शकली, आणि अर्थात त्याच्यासाठी मेहनतही घेतली. आणि सो काम जेव्हा आपण अरे मला उठून इथे कामाला जायचंय असं जेव्हा आपल्याला वाटत नाही, मग असा वेगळा काहीतरी वेळ काढावा स्वतःसाठी असं वाटत नाही. नाटक काय, ओके, इथे कसं आहे की तुम्हाला एक प्रोजेक्ट, एक काम, व्यवसाय आपल्याला नाही म्हटलं तरी करावा लागतो. तिथे पैशाचा संबंध येतो, तिथे देवाण बिझनेस येतो. नाटक हे जास्त मुक्तछंदी असल्या कारणामुळे, आणि तिथे सगळ्या ह्याचा समन्वय आहे. देर इज अल्फॅक्टरी, ऑडिओ, व्हिज्युअल, सेन्सरी, इमोशन, टाइम मॅनेजमेंट, प्रॉपर्टी मॅनेजमेंट, स्पेस मॅनेजमेंट. तुम्ही कुठलाही मॅनेजमेंटचा प्रकार घ्या किंवा कुठलंही सेन्सरी परसेप्शन तुम्ही घ्या, तुम्हाला एका नाटकामध्ये ते सगळं दिसतं आणि ते अनुभवता येतं. ओके, कधीतरी वास येतो, म्हणजे कधीतरी स्टेजवर काहीतरी आपण आरती करत असतो देवाची, आणि त्या कापुराचा वास जेव्हा सभागृहात जातो तर तोही फील येतो. ओके, तर बेसिकली हे सगळं एकत्र अशाच काही ठिकाणी येऊ शकतं आणि इतर ठिकाणी येत नाही. म्हणून ती एक थोडीशी उच्च जागा आहे नाटकांसाठी, आणि म्हणून त्या क्षेत्रात जास्त काम करायला आवडतं. म्हणजे मी पेंटिंगही करायचो, मी स्कल्प्टिंगही करतो, पण नाटकातनं जी मजा येते ती इट्स अन ऑल कंपासिंग एस्टॅब्लिशमेंट और फॉर्म ऑफ एंटरटेनमेंट. सुपर. आता मात्र छान वाटलं. आणि यांचं घर बघायला, लिमय सरांचं घर बघायला पण मजा येईल. सो बेंगलोर आलं की सरांचं आमंत्रण नसताना मी आमंत्रण घेते. मी आता सांगून ठेवतो सगळ्यांना, ऑल आर मोस्ट वेलकम. ते तर असणारच आहे. नावाने लिमय असला तरी आय नो संदीप विल बी व्हेरी वेलकम. लिमय ते लिमय सध्या पुण्यात नाही, त्यामुळे ये वरचं टिंब काढून ठेवलंय. चलो आता आपण खरंच संपूया. आणि आपला हा आहे का, अमित आहे का, अमित इंगळे? आहे सर. अमित, तू जरा एक आपलं फॉर्मल वोट ऑफ थँक्स करून टाक. ओके. खरं सांगतो, सुजय सरांबद्दल फॉर्मल वोट ऑफ थँक्स करणं अवघड आहे. क्या बात आहे. आज मला जे काही शिकायला मिळालेलं आहे, म्हणजे तुम्ही जे म्हणालात, मी ते खरं उत्तर अँटिसिपेट केलं होतं. कारण का बॅरॅक्सचं इन्स्पिरेशन, आय अँटिसिपेटेड दॅट, की ते मजबुरी का नाम म्हणतो ना आपण, त्याच्यातनं आलेलं आहे. बॅरॅक्स पण, आता तू विषय काढला म्हणून सॉरी, मी तो प्रश्न तुझा आन्सर नव्हता केला, की ही टेक्नॉलॉजी US एका ब्रिटिशरांनी काढलेली आहे. बरोबर. कसं होतं, तुम्हाला वाळवंटात कुठेतरी जंगलात जेव्हा तुमचं सैन्य जातं तेव्हा तुम्हाला बाकी सगळं मिळू शकतं, पण छत मिळत नाही. मग ते छत तुम्हाला तिथे जर निर्माण करायचं असेल तर कसं, तर एक कॉईल पाठवली जाते आणि ते 2 मशीन्स हेलिकॉप्टर ड्रॉप केले जातात, आणि विजेसाठी एक जनरेटर तिथे ठेवलं जातं. मग तुम्ही कुठेही असेल जगाच्या पाठीवर, वाळवंटात असो, हे तुम्हाला असे शीट ते कर्व बनवता येतात. आणि बॅरेक्स मध्ये काय केलं जातं, इथे स्ट्रक्चर आम्ही उभं केलं कारण आम्हाला हाईट हवी होती, तिथे फक्त 2 खड्डे खणले जातात दोन्हीकडे, आणि त्या 2 म्हणजे 4 फूट 6 फूट डीप, आणि त्या खड्ड्यांमध्ये ते शीट घालून असं उभं करतात.
आणि त्या खड्ड्यांमध्ये माती आणि दगड भरून ते फक्त वजनाने ते तिथे उभं राहतं. बरोबर. इट इज सच अ सिम्पल टेक्नॉलॉजी. आपण कागदाचे असे काय काय स्ट्रक्चर बनवतो, इट्स एक्झॅक्टली दॅट. इट्स नॉट रॉकेट राईट सायन्स. राईट द ग्रेटनेस ऑफ दिस फॉर्म्युला इज इट्स सिम्प्लिसिटी. राईट. आणि तुझ्यावर तू बसलास ना अमित हा तुझ्यावर तुला एक 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 गोष्ट तू उलगडून पाऊण तास दाखवू शकतो बरं का. आणि आपणही मंत्रमुग्ध होऊन बसू शकतो. नाही मी आता तुला तेच बोलणार होतो पुढे की हिज हो. ग्रेटनेस इज इन टू हिज पॅशन मध्ये जे काही नाटक जे करतात Absolutely. ते तिथे एनर्जी गॅदर करतात आणि ती एनर्जी त्यांच्या प्रोफेशन मध्ये वापरतात. आणि ते पॅशन नथिंग मोर. पॅशन शब्दामध्ये PASS आहेत ना ते SSSSSSS आहेत. तर ते खरंच त्याच्यापेक्षा काही सर वोट ऑफ थँक्स नाही म्हणता येणार. आय थिंक दॅट्स द क्रक्स ऑफ इट. जस्ट अ हार्टफेल्ट थँक्स इज एनफ. फॉर्मॅलिटीची गरज नाही. नाही फॉर्मॅलिटीचं नाही पण नाही म्हणून म्हणत दॅट्स आय थिंक दॅट्स द टेक अवे ऑल्सो अँड दॅट्स वेअर आय शुड स्टॉप. थँक्यू सो मच. प्लेजर बीइंग हिअर. थँक्यू अँड थँक्स फॉर द एक्स्ट्रा टाइम. आय थिंक बराच वेळ घेतला. येस नाही ठीक आहे. फॉर बिंग हो शेवटी फक्त जायचं आधी कोणी नवीन असतील व्यक्ती मला वाटतं आपल्याकडे वैद्य सर आहेत. मला जोग सर आहेत सॉरी जोग सर. तर जोग सरांनी मला विचारलं होतं फॉर्मॅलिटी काय आहे जॉईनिंगची आपली न्यूची. तेवढा फक्त धंद्यावरती येतो. धंद्यावर धंदा नाही हा पण माहिती असायला पाहिजे म्हणून. तर आपल्याकडे वार्षिक मेंबरशिप असते फक्त सर 3,540 रुपये. आणि त्याच्यात काय मिळतं तर या निवडक लोकांचा सहवास मिळतो. आम्ही एवढं सांगतो बाकी काय नाही सांगत. देर इज नो डिलिव्हरी. व्हॅल्युएबल आहे खूप. एन्व्हायरमेंट कॅल्क्युलेशन नाही करू शकत आपण. हे व्हॅल्युएबल आहे खूप. सांगितलं तुम्हाला एक असं नाहीतर लोक असं टिपिकल विचारतात तसं काय नाहीये. तर एनिवे तर छान झाली मीटिंग. आणि आनंदाची गोष्ट अशी की सुजय 25 तारखेला पुण्यात येतोय. क्या बात आहे. तर सुजयचा एक आमची पॅशन आम्ही मिसळ खायला घालणारच आहे त्याला. सुजयजी कुठे बँगलोरला असतात का? हो बेंगलोरला असतात. अच्छा म्हणजे लिमये साहेबांचं घर दे आर फ्रॉम बँगलोर. हा आम्ही Yes. दोघंही बँगलोरचे. येस. म्हणजे तुमची नाटकं वगैरे मराठीत तुम्ही बँगलोरमध्ये करता? मी बँगलोरमध्ये करतो. बँगलोरला एवढा क्राऊड मराठी क्राऊड? 3.5 लाख लोक आहेत. बघा सर गिव्हन टाइम 3.5-4 लाख लोक नक्कीच असतात तिथे. वंडरफुल. चलो आता खरंच 9:40 झाले. सौमित्र. हा बोला. हा प्रसाद म्हणजे 25 तारखेला मिसळ खायला मला पण बोलू. मला भेटायचंय सुजय यांना. जरूर टेक्निकल डिस्कशन कर. थँक्यू. माणूस खरा. मलाही भेटायला आवडेल. मला जर 25 तारखेचा कळवा प्लीज. मी 25, 26, 27 3 दिवस मी 28 ला पण आहे. सूर्य साहेबांच्या व्यवस्थेमुळे संध्याकाळी सांगितलंय उद्या आपण कॅलेंडर फिक्स करून घेऊ सौमित्र असं. नाहीतर मिस होईल काहीतरी म्हणून. कारण 26-27 माझाही शो आहे. तुला एक गोल्डन लाईन सांगतो. आम्ही 26 तारखेला निवडक उद्यमीचे लोक संध्याकाळी आम्ही रात्री विष्णूजी की रसोईला जेवायला भेटणार आहोत. 26 ला संध्याकाळी विष्णूजी की रसोई. इफ यू कम देअर वी कॅन हॅव अ टॉक विथ यू. काहीच प्रश्न नाही. डन. दॅट्स इट. सो आय विल ब्लॉक दॅट टाइम. 7:30 ते 9:30 वगैरे. ठीक आहे डन. शुअर. गुरुवार पुढचा गुरुवार. कळलं. भेटू. दॅट्स इट. चला संदीप सर तुम्ही पण येत आहे का? कोण मी? हा तुम्ही एकटे प्लॅन करता. आमच्या मित्राला घेऊन जाता. तुम्ही तर कधी बंगलोरला येत सुजयनी प्लॅन केलाय सर. तुम्ही त्याच्याबरोबर या. तुम्हाला ओलाने सोडलं तर तुम्ही येणार ना. आम्ही बघू. आम्ही म्हणतोय पुण्यातच येतो कायमच्या राहायला. मला अरे एका जिवंत राशी. चला मित्रांनो आता आपला कट्टा सुरू झाला. आता बस करूया. बाय. ओके बाय बाय. थँक्यू सो मच. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू. सो मच.